शब्दाने तू मला बर करतो, तू माझा देव मुक्तिदाता. आपल्या शब्दाने तू मला बर करतो, तू माझा देव मुक्तिदाता. आपणास माहीत आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला. बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली. किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना ह्या संकटातून सोडवले. आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे. चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया. झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद प्रभेश, धन्यवाद प्रभेश, धन्यवाद प्रभेश, धन्यवाद प्रभेश. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हालेलुया या शब्दाचा अर्थ आहे देवाची स्तुती असो, देवाचा गौरव असो. आता आपण गाणी गाऊन त्या महान प्रभूला उंचावणार आहोत, तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवून गाण्यांमध्ये भाग घ्यायचा आहे. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद प्रभेश, धन्यवाद प्रभेश, धन्यवाद प्रभेश. धन्यवाद प्रभेश. गीत क्रमांक 47 तारक तो सामर्थ्य तो. गीत क्रमांक 47 तारक तो सामर्थ्य तो. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग आहे. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग आहे. हालेलुया हो होसाना. हालेलुया हो होसाना. हालेलुया 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 हालेलुया. त्याचा अनुभव घ्या तो किती चांगला आहे. त्याचा अनुभव घ्या तो किती चांगला आहे. सैतानी पाशातुनी आम्हाला सोडवितो. सैतानी पाशातुनी आम्हाला सोडवितो. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग आहे. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग आहे. हालेलुया हो होसाना. हालेलुया हो होसाना. हालेलुया 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 हालेलुया. चला हो आता त्याकडे महिमा स्तुती वर्णू. चला हो आता त्याकडे महिमा स्तुती वर्णू. स्वर्गीच्या देवाला असेच गीत गाऊ. स्वर्गीच्या देवाला असेच गीत गाऊ. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग आहे. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग आहे. हालेलुया हो होसाना. हालेलुया हो होसाना. हालेलुया 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 हालेलुया
हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। धन्यवाद प्रभु यीशु। गीत क्रमांक 13 हालेलुया हालेलुया गाएंगे। गीत क्रमांक 13 हालेलुया हालेलुया गाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। चाहे हर मुसीबत से गुजरना पड़े तो भी यीशु के संग हम गाएंगे। चाहे हर मुसीबत से गुजरना पड़े तो भी यीशु के संग हम गाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। भजन करेंगे, स्तुति करेंगे और प्रशंसा करेंगे। जब तक मुझ में सांस रहेगी यीशु के ही गुण गाएंगे। भजन करेंगे, स्तुति करेंगे और प्रशंसा करेंगे। जब तक मुझ में सांस रहेगी यीशु के ही गुण गाएंगे। यीशु के ही गुण गाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। यीशु के वचन को सुनाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। धन्यवाद प्रभु यीशु। गीत क्रमांक 116 मेरा प्रभु मुझसे प्यार करता। गीत क्रमांक 116 मेरा प्रभु मुझसे प्यार करता। मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता। मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता। चाहे सब मुझको ठुकराए, चाहे सब मुझको ठुकराए, मेरा प्रभु मुझसे प्यार करता। मेरा दिल उससे भर जाता। मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता। चाहे माँ बाप मुझको भूल जाए, चाहे माँ बाप मुझको भूल जाए, मेरा प्रभु मुझसे प्यार करता। मेरा दिल उससे भर जाता। मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता। चाहे जग मुझसे दूर हटे, चाहे जग मुझसे दूर हटे, मेरा प्रभु मुझसे प्यार करता। मेरा दिल उससे भर जाता। मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता। मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता। मेरा दिल उससे भर जाता, मेरा दिल उससे भर जाता। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। धन्यवाद प्रभु यीशु। गीत क्रमांक 38 प्रभु गाऊ तुझे गुणराया। गीत क्रमांक 38 प्रभु गाऊ तुझे गुणराया। प्रभु गाऊ तुझे गुणराया, प्रभु तुझी प्रेमळ बापा। प्रभु गाऊ तुझे गुणराया, प्रभु तुझी प्रेमळ बापा। धरतीचा तू निर्माता, आकाशाचा तू विधाता। ताऱ्यांचा तुझी करता, जगताचा तुझी त्राता। तुझ शोधू कुठे मी राया,
प्रभु तुझी प्रेमळ बापा तुझ शोधू कुठे मी राया प्रभु तुझी प्रेमळ बापा प्रभु गाऊ तुझे गुण राया प्रभु तुझी प्रेमळ बापा प्रभु गाऊ तुझे गुण राया प्रभु तुझी प्रेमळ बापा वाऱ्याची झुळझुळ विरली लाटांची खळखळ सरली दुःखाने होते जग भरले त्यामधुनी तू जन्माला उपकार कसे मी फेडू प्रभु तुझी प्रेमळ बापा उपकार कसे मी फेडू प्रभु तुझी प्रेमळ बापा प्रभु गाऊ तुझे गुण राया प्रभु तुझी प्रेमळ बापा प्रभु गाऊ तुझे गुण राया प्रभु तुझी प्रेमळ बापा प्रभु तुझी प्रेमळ बापा प्रभु तुझी प्रेमळ बापा हालेलुया 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 धन्यवाद प्रवेश धन्यवाद प्रवेश धन्यवाद प्रवेश धन्यवाद प्रवेश गीत क्रमांक 136 ख्रिस्त राजाची सुवार्ता गीत क्रमांक 136 ख्रिस्त राजाची सुवार्ता ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का मृदुंगा आळवा प्रेमे होऊनी दंग या विणाहाती टाळ मृदुंग आळवा प्रेमे होऊनी दंग त्या प्रभूचा दूर महिमा गाऊनी गावाल हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का संकटे जो करी साथ ये धावूनी हात संकटे येता जो करी साथ ये धावूनी देजणी हात त्या प्रभूचा प्रेम भावे अंतरी ठेवाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का दाविदी प्रीती त्यागुनी प्राण जिंकले वेगे मृत्यू सैतान दाविली प्रीती त्यागुनी प्राण जिंकले वेगे मृत्यू सैतान तो जगाचा तारणारा ख्रिस्त हा सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे
सुवार्ता या जगात सांगाल का. हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगात सांगाल का. हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का. गौरवे गरजाल का. गौरवे गरजाल का. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद प्रभेश धन्यवाद प्रभेश. धन्यवाद प्रभेश. धन्यवाद प्रभेश. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण नाचून गाऊन त्या महान प्रभूला उंचावणार आहोत. तेव्हा सर्वांनी जागेवर उभं राहायचं. हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला. तोच मला चालवितो, तोच मला रक्षितो, माझ्या घरचा मागवितो. तोच मला चालवितो, तोच मला रक्षितो, माझ्या घरचा भागवितो. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला. संकटाने जेव्हा घाबरतो जीव माझा प्रभू येशू मला घेतो मिठीत. संकटाने जेव्हा घाबरतो जीव माझा प्रभू येशू मला घेतो मिठीत. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला. आता मजला भय कसले, जीवनाचा प्रभू आहे माझ्या सोबती. आता मजला भय कसले, जीवनाचा प्रभू आहे माझ्या सोबती. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला. माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला. माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद प्रभेश धन्यवाद प्रभेश. धन्यवाद प्रभेश. धन्यवाद प्रभेश. गाऊणे स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचून गाऊया. गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचून गाऊया. गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचून गाऊया. गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचून गाऊया. हालेलुया 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 हालेलुया. येशूची प्रीती किती महान, माझ्या पापांसाठी केले बलिदान. 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 हालेलुया 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 हालेलुया. येशूचे रक्त किती महान, पापाच्या खाचेतून सोडविते. 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 हालेलुया 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 हालेलुया. येशूचे सामर्थ्य किती महान, सैतानी भाषातून सोडविते. 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 हालेलुया 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 हालेलुया
प्रभू ख्रिस्ताची आनंदे नाचून गाऊया गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंदे नाचून गाऊया गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंदे नाचून गाऊया गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंदे नाचून गाऊया हालेलुया 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 सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात धन्य झाले कान माझे धन्य झाले डोळे प्रभूसाठी हृदय माझे धन्यवाद बोले धन्य झाले कान माझे धन्य झाले डोळे प्रभूसाठी हृदय माझे धन्यवाद बोले प्रभू तुझ्या सामर्थ्या पुढे मस्तक माझे झुके मानवाची ताकद नाही तुझ्या पुढे चाले प्रभू तुझ्या सामर्थ्या पुढे मस्तक माझे झुके मानवाची ताकद नाही तुझ्या पुढे चाले पाहिले मी प्रेमळ प्रभू तुझे असे प्रेम सांग कधी होणार प्रभू तुझी माझी भेट पाहिले मी प्रेमळ प्रभू तुझे असे प्रेम सांग कधी होणार प्रभू तुझी माझी भेट वाट पाहत आहे प्रभू डोळे आता माझे कधी होणार आहे प्रभू का तुझे वाट पाहत आहे प्रभू डोळे आता माझे कधी होणार आहे प्रभू का तुझे तुझ्यासाठी हृदय माझे झाले आहे वेडे मिठी तुझ्या येण्यासाठी पाऊल आले पुढे तुझ्यासाठी हृदय माझे झाले आहे वेडे मिठी तुझ्या येण्यासाठी पाऊल आले पुढे कधी घेणार आहे प्रभू मला तू जवळ स्तुती तुझी किती करू मला नाही कळत कधी घेणार आहे प्रभू मला तू जवळ स्तुती तुझी किती करू मला नाही कळत सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु नहीं डरना आपसे नहीं डरना इम्मानुएल सदा तेरे साथ है नहीं डरना आपसे नहीं डरना इम्मानुएल सदा तेरे साथ है तेरी भलाइयों को गिन नहीं सकते कामों में तू प्रभु कितना महान है तेरी भलाइयों को गिन नहीं सकते कामों में तू प्रभु कितना महान है नहीं डरना आपसे नहीं डरना इम्मानुएल सदा तेरे साथ है नहीं डरना आपसे नहीं डरना इम्मानुएल सदा तेरे साथ है सिंहों की मांद में डाल दिया जाए कभी न घबराना आगे की ज्वाला जब तुझे घेरे तभी न घबराना सिंहों की मांद में डाल दिया जाए तभी न घबराना आगे की ज्वाला जब तुझे घेरे तभी न घबराना आंखों की पुतली समानो संभाले हाथों में वो तुझे थामे रहेगा आंखों की पुतली समानो संभाले हाथों में वो तुझे थामे रहेगा नहीं डरना से नहीं डरना इम्मानुएल सदा तेरे साथ है नहीं डरना से नहीं डरना इम्मानुएल सदा तेरे साथ है साथ में तेरे कोई ना होवे कभी ना घबराना साथ तेरे सहने कोई ना होवे तभी ना घबराना साथ में तेरे कोई
घबराना, साथ तेरे सहने कोई ना होवे तभी ना घबराना। हाथों में गढ़ कर रखा जो तुझको, साथ तेरे चलेगा और साथ रहेगा। हाथों में गढ़ कर रखा जो तुझको, साथ तेरे चलेगा और साथ रहेगा। नहीं डरना आपसे नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है। नहीं डरना आपसे नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है। तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है। तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है। नहीं डरना आपसे नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है। नहीं डरना आपसे नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है। नहीं डरना आपसे नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है। हालेलुया 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण त्या प्रेमळ परमेश्वराची स्तुती आणि आराधना करणार आहोत। सर्वांनी विश्वासाने स्तुती आराधनेत भाग घ्यायचा आहे। हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्मा। धन्यवाद पवित्र आत्मा. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्या शरीराचे डोळे बंद करा आणि आपलं हृदय त्या प्रेमळ परमेश्वराकडे लावा, कारण तो परमेश्वर पवित्र पवित्र आणि अतिपवित्र आहे। आपण या पृथ्वीवर उभे आहोत, पण आपला देव त्या स्वर्गात राजासनावर बसलेला आहे आणि आपल्यापैकी कोणाची योग्यता नाही की आपण त्याच्या समोर यावं, कारण आपण सर्वजण पापी आहोत। म्हणून आपलं हृदय त्या प्रभूसमोर उघडा। मनात कुणाविषयी राग असेल तर प्रत्येकाला क्षमा करा, आपली पापं त्या प्रभूसमोर कबूल करा, पश्चाताप करून त्या प्रभूकडे क्षमा मागा, आपलं हृदय स्वच्छ करा। धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू। धन्यवाद प्रभु येशू. होय त्या प्रेमळ प्रभूने आपल्याला क्षमा केली, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या, धन्यवाद. त्याचे आभार माना, आभार मानतो, त्याच्या नावाला उंचवा। उंचावितो. पाहतो परमेश्वर जो प्रेमाचा उगम आहे, जो प्रेमाने भरलेला आहे, होय प्रभू, जो दयाळू, जो कृपाळू, जो आपला सनातन बाप आहे, हा प्रभू, त्याच्या नावाला उंचवा, उंचावितो. कारण आज आपण त्याच्या समोर उभे आहोत। ही त्या परमेश्वराची दया आहे, त्याच्या दयेबद्दल त्याला धन्यवाद द्या, धन्यवाद. कारण त्यांनी पुन्हा एकदा आपल्याला त्या अंधकारातून काढलं आणि आज त्याच्या दिव्य प्रकाशात आणून उभं केलेलं आहे, त्याबद्दल त्याची स्तुती करा। स्तुती करतो. कारण कोणताही मनुष्य स्वतःच्या ताकदीने किंवा स्वतःच्या बुद्धीने त्या परमेश्वरापर्यंत पोहोचू शकत नाही। आज जर तुम्ही सर्वजण इथे त्या देवासमोर उभे आहात, तर ही तुमच्यावर स्वर्गातून झालेली दया आहे, हा प्रभू, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या, धन्यवाद. त्याच्या नावाला उंचवा, उंचावितो. त्याला गौरवा, त्याला गौरवा. जोरात टाळ्या वाजवून प्रभूची स्तुती करा। धन्यवाद. धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद स्वर्गीय धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद स्वर्गीय धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद स्वर्गीय पित्या. धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद. धन्यवाद स्वर्गीय पित्या। तू मेरा परमात्मा, तू मेरा आधार, गाऊती मेरी आत्मा, प्रणाम हे प्रभु। तू मेरा परमात्मा, तू मेरा आधार, गाऊती
होय, धन्यवाद द्या त्या स्वर्गाच्या परमेश्वराला, धन्यवाद प्रभू. कारण त्या परमेश्वराने आपल्याला निर्माण केलं. हां प्रभू. त्याने त्याच्या पवित्र हाताने आपली रचना केली धन्यवाद. आणि आपल्याला घडवून या पृथ्वीवर जन्मास पाठवून तो देव आपल्याला विसरलेला नाही, तर आजही तो आपल्याकडे पाहत आहे. त्याची दृष्टी आपल्याकडे लागलेली आहे आणि त्याचं अनंत प्रेम आपल्या जीवनातून वाहत आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू. कारण आज जर आपण जिवंत आहोत आणि श्वास घेत आहोत, हां प्रभू. कारण तो परमेश्वर जिवंत आहे आणि तो आपल्यावर प्रेम करत आहे. धन्यवाद. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याने आपल्या जीवनात जे काही आशीर्वाद दिलेले आहेत होय त्याबद्दल प्रभू. त्याची स्तुती करा. स्तुती करतो. त्या परमेश्वराने आपल्याला सर्व काही मोफत दिलेलं आहे, हां प्रभू. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. तो परमेश्वर प्रतिदिवस आपल्याला सूर्याचा प्रकाश देतो. होय प्रभू. तो आपल्याला श्वास घेण्यासाठी सुंदर हवा देतो. हां प्रभू. दरवर्षी पावसाद्वारे पाणी देतो. या पृथ्वीद्वारे, या निसर्गाद्वारे तो आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करतो. त्याबद्दल त्याच्या नावाला उंचवा. उंचावितो. पहा, त्याने आपल्यासाठी सुंदर फळं निर्माण केली, होय. चांगल्या भाज्या निर्माण केल्या, धन्यवाद. सुंदर फुलं निर्माण केली. होय पिता. डोंगर, टेकड्या, पर्वत सगळं काही त्या देवाने आपल्यासाठी घडवलेलं आहे. प्रवेश. समुद्र आणि त्यातील मासे आपल्यासाठी बनवलेले आहेत. धन्यवाद. तोच परमेश्वर या भूमीतून आपल्याला अन्न देतो. तो आपल्याला घालण्यासाठी वस्त्र देतो. हां प्रभू. त्याने आपल्याला राहायला चांगलं घर दिलेलं आहे. प्रत्येकाला चांगलं कुटुंब दिलेलं आहे, चांगली माणसं दिली आहेत. त्याबद्दल त्याच्या नावाला उंचवा. उंचावितो प्रभू. आपल्या या सुंदर शरीराबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. आज आपण पाहू शकतो, कानाने ऐकू शकतो, आपले हातपाय कार्यरत आहेत, होय. या शरीरामध्ये ताकद आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. कारण ही सगळी दया त्या परमेश्वराची आहे. त्याबद्दल त्याच्या नावाला उंचवा. उंचावितो. धन्यवाद स्वर्गीय पित्या. धन्यवाद स्वर्गीय धन्यवाद स्वर्गीय पित्या. धन्यवाद स्वर्गीय पिता. धन्यवाद स्वर्गीय पित्या. धन्यवाद स्वर्गीय पिता. पहले तो ये दुनिया रची, फिर रचा इंसान. जीवन दिया, फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. पहले तो ये दुनिया रची, फिर रचा इंसान. जीवन दिया, फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. तेरी दया कैसे भूलेगी हमें, तेरा ही बनाया हुआ सारा जहां. तू ही रहे प्रभु मेरे संग में, जैसा तू है वैसा कोई दूजा है कहाँ. पहले तो ये दुनिया रची, फिर रचा इंसान. जीवन दिया, फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. तेरे सिवा कोई पाले ना हमें, तेरा ही दिखाया हुआ रास्ता चले. तू ही करे वो उजाला राह में, जहाँ जहाँ जाए प्रभु तेरा नाम ले. पहले तो ये दुनिया रची, फिर रचा इंसान. जीवन दिया, फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. तूने प्रभु जो दिखाई है हमें, सत्य की तरफ वो जाती डगर. इतनी दुआ है तुझसे प्रभु, हम सब लोगों पर तू रखना नजर. पहले तो ये दुनिया रची, फिर रचा इंसान. जीवन दिया, फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. पहले तो ये दुनिया रची, फिर रचा इंसान. जीवन दिया, फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. प्रभु दिया उसे वरदान. प्रभु दिया उसे वरदान. आठवण करा त्या परमेश्वराच्या प्रेमाची, त्याच्या उपकारांची जे त्याने आपल्या जीवनावर केलेले आहेत. कारण आपल्यापैकी इथे असा कोणीही नाही ज्याच्या जीवनावर त्या परमेश्वराची दया झालेली नाही. हां प्रभू. तर त्या परमेश्वराने
आपल्याला विपुल आशीर्वाद दिलेले आहेत, धन्यवाद. त्याबद्दल त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याचे आभार माना. आभार माना. कारण आपण आपल्याच पापामध्ये गुंतलेलो होतो. आपण कुठे चाललो होतो हेही आपल्याला कळत नव्हतं, पण त्या परमेश्वराने त्याच्या पुत्राद्वारे आपल्याला सत्याच्या मार्गावर आणलं. हा प्रभू. त्याने आपल्याला जीवनाचा मार्ग दाखवला. धन्यवाद. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. कारण आपण जगात असताना कदाचित खूप लोकांकडे भरपूर पैसा असेल, खूप संपत्ती असेल, पण कित्येकांच्या हृदयामध्ये शांती नव्हती. पण आज त्या ख्रिस्ताची शांती आपल्या हृदयात वास करत आहे, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याच्या तारणाचा आनंद आपल्या अंतःकरणात आहे, त्याबद्दल त्याची स्तुती करा. स्तुती करतो प्रभू. कारण त्याने आपले क्लेश स्वतःवर घेतले, होय. आपल्या सर्व चिंता त्याने घेतल्या, आपली दुःख त्याने काढून टाकली, होय प्रभू. आणि आज आपल्यापैकी प्रत्येकाला त्याने आशीर्वादित केलेला आहे. हा प्रभू. कारण तो स्वतः म्हणाला होता, मी तर तुम्हाला जीवन प्राप्ती व्हावी व विपुलपणे व्हावी म्हणून आलेलो आहे. होय प्रभू. आणि आपण जो त्या ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे, त्याद्वारे आपल्याला विपुल जीवन मिळालेलं आहे. धन्यवाद. त्याबद्दल त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याचे आभार माना. त्याचा आभार. आज तुमच्या जीवनात त्या परमेश्वराचे जे काही आशीर्वाद आहेत, त्याबद्दल मुख उघडून त्याची स्तुती करा. स्तुती करतो. कोणीही शांत राहू नका, तर आपल्या आत्म्याने त्या परमेश्वराच्या प्रेमाकडे पहा की किती उपकार त्याने आपल्या जीवनावर केलेले आहेत, कशा प्रकारे त्याने आपल्याला वाचवलेलं आहे. होय प्रभू. कारण आपण भटकलो होतो आणि आपण त्या विनाशाच्या गर्तेत होतो, हा प्रभू. त्या दुष्टाच्या हातून आपण हाल अपेष्टा भोगत होतो, पण त्या परमेश्वराने त्याच्या पुत्राद्वारे आपली सुटका केलेली आहे. आज आपल्याला त्यांनी स्वतंत्र जीवन दिलेलं आहे. होय प्रभू. आपण जे त्या दुष्टाचे गुलाम होतो, आज आपण त्या परमेश्वराची लेकरं आहोत, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याने आपल्यासाठी स्वर्गाचं दार उघडलेलं आहे, धन्यवाद. त्याबद्दल त्याची स्तुती करा. स्तुती करतो. आणि त्याने आपल्याला अनंत जीवनाची आशा दिलेली आहे, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. ही सगळी कृपा त्या देवाने आपल्या जीवनावर केलेली आहे. होय प्रभू. आपण त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या घरात आलो, ही देखील त्या परमेश्वराचीच दया आहे. कारण कोणीही मनुष्य स्वतःहून त्याच्याकडे पोचू शकत नाही, तर ज्यांच्यावर दया होते तेच त्या परमेश्वराला ओळखू शकतात. धन्यवाद. ज्यांच्या आत्म्याचे डोळे उघडतात तेच त्या परमेश्वराला पाहू शकतात. आणि त्यांनी आपल्या आत्म्याचे डोळे उघडलेले आहेत. आज आपण आपल्या देवाला ओळखलेला आहे, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. की तो किती प्रेमाने भरलेला आहे, तो किती सामर्थ्याने भरलेला आहे. तो दयाळू परमेश्वर, कनवाळू परमेश्वर आपला पिता आहे. त्याच्या नावाला उंचवा, उंचावितो. त्याच्या नावाला गौरवा, गौरवितो. त्याची स्तुती करा. स्तुती करतो. जीवनाच्या यात्रेला हे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. जीवनाच्या यात्रेला हे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. तूच मला चालवितो, तूच मला रक्षितो, माझ्या गरजा भागवितो. तूच मला चालवितो, तूच मला रक्षितो, माझ्या गरजा भागवितो.
होय, त्या परमेश्वराने आपल्यावर खरं प्रेम केलेलं आहे. आपण त्याचा स्वीकार केला असं नाही, तर आपण पापी असता, आपण दुष्ट असता, त्या देवाने आपला स्वीकार केलेला आहे. होय प्रभू. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. आणि पहा, आपल्याला वाचवण्यासाठी, त्या नरकाच्या अग्नीपासून वाचवण्यासाठी त्या परमेश्वराने स्वतःचा पुत्र देखील आपल्यासाठी दिला. होय प्रभू. पहा त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाकडे आणि त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. आपल्या आत्म्याच्या डोळ्याने त्या क्रूसावर टांगलेल्या, रक्तबंबाळ झालेल्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे पहा. कारण ती जागा त्या प्रभूची नव्हती, कारण तो तर निष्पाप आणि निष्कलंक असा देवाचा कोकरा होता. ती जागा आपली होती, ते अपराध आपले होते, होय प्रभू. ती पापं आपण केली होती, ज्याची शिक्षा आपल्या प्रेमळ प्रभूला झाली. धन्यवाद. आपल्या आत्म्याने पहा, तो प्रभू किती विव्हळला, त्याच्या शरीरातून किती रक्त वाहिलं, फक्त आपल्याला वाचवण्यासाठी आणि आपली सुटका करण्यासाठी. अगदी हृदयातून त्या प्रभू येशूला धन्यवाद द्या. कारण त्याने आपल्याला वाचवलेलं आहे. हे जीवन त्याने आपल्याला दिलेलं आहे. होय प्रभू. आज आपण जेव्हा आजारी होतो, तेव्हा किती सहजपणे आपण देवाकडे प्रार्थना करतो आणि तो स्वर्गातला देव हात लांब करून आपल्याला बरं करतो. पण हे इतक्या सहजपणे झालेलं नाही माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो. तर त्यासाठी त्या प्रभू येशू ख्रिस्ताने फार मोठी किंमत मोजलेली आहे. त्याने स्वतःचं रक्त आणि मांस देऊन, खंडणी भरून आपल्याला मोलाने विकत घेतलेलं आहे. हा प्रभू. त्याला बसलेल्या फटक्यांद्वारे आज आपल्याला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. त्याबद्दल त्या प्रभू येशू ख्रिस्ताला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याचे आभार माना. कारण आपण आजारमुक्त व्हावं, आपण श्रापमुक्त व्हावं म्हणून त्या परमेश्वराने चापकाचा मार खाल्ला. हा प्रभू. जेव्हा तो एक एक चापकाचा फटका त्याच्या पाठीवर पडत होता, तेव्हा वचन सांगतं की फक्त रक्त नव्हे तर मांसही बाहेर निघत होतं. त्याचं शरीर किती विद्रूप झालं होतं, त्याच्याकडे पाहावणार नाही अशी त्याची अवस्था झाली होती. पण हे सगळं काही त्या प्रभूने आपल्यासाठी केलं. हा प्रभू. त्याने आपल्याला जीवन दिलं, त्याने आपल्याला मुक्ती दिली, त्याने आपल्याला शांती दिली, त्या परमेश्वराने आपल्याला आनंद दिला. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू. त्याला सांगा, प्रभू तुला धन्यवाद. तू मला वाचवलं आहेस, तू माझ्या पापांची मला क्षमा केलीस, क्षमा केली. तू मला रोगमुक्त केलंस, मुक्त केलं. तू मला आनंद दिलास. आनंद दिला. मी तुला धन्यवाद देते, धन्यवाद. मी तुला उंचाविते, मी तुला गौरविते, गौरविते. मी तुझ्या नावाची स्तुती करते. स्तुती करते. धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सदा ही स्तुति करेंगे और सदा तुझे याद करेंगे. सदा ही स्तुति करेंगे
आणि आता वेळ आहे त्या प्रेमळ प्रभूची आपण आराधना करणार आहोत, उपासना करणार आहोत. म्हणून सर्वांनी आपल्या गुडघ्यावर या. आपल्या शरीराचे डोळे बंदच असू द्या. आपले हात उंच करून त्या परमेश्वराची आराधना करा. आपल्या आत्म्याच्या डोळ्याने त्या स्वर्गाकडे आपली दृष्टी लावा. त्या राजासनाकडे पहा ज्याच्यावर आपला थोर परमेश्वर विराजमान आहे, जो प्रकाशाने भरलेला आहे, अगम्य ज्योतीमध्ये जो वस्ती करतो, जो पराक्रमी, एकच अधिपती असा आपला थोर देव आहे. त्याची उपासना करा. त्याच्या नावाला धन्यवाद द्या. त्याची आराधना करा. कारण तो विश्वसनीय आहे. तो आपल्याला कधीच सोडत नाही. एका क्षणासाठीही त्याला आपला विसर पडत नाही. तर तो आपल्यावर दयेवर दया करत असतो. त्याचं प्रेम अनंत आपल्या जीवनातून वाहत राहतं. त्याच्या कृपेत तो आपल्याला रोज न्हाऊ घालतो. म्हणून त्या परमेश्वराची आराधना करा. आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची आराधना करा, जो त्या महान पित्याच्या उजव्या हाताशी बसून आपल्यासाठी मध्यस्थी करतो. त्या पवित्र आत्म्याची आराधना करा, जो कैवारी आपल्यामध्ये वस्ती करतो, ज्याचं हे शरीर मंदिर आहे. त्या पवित्र आत्म्याची आराधना करा. आराधना 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 राजासनावर बसलेल्या देवादिदेवाची आराधना. राजासनावर बसलेल्या देवादिदेवाची आराधना. आराधना 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 पापांसाठी बदलेल्या कोकऱ्याची आराधना. पापांसाठी बदलेल्या कोकऱ्याची आराधना. आराधना 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 हृदयामध्ये बसणाऱ्या पवित्र आत्म्याची आराधना. हृदयामध्ये बसणाऱ्या पवित्र आत्म्याची आराधना. आराधना 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 आराधना
होय, आपला प्रेमळ प्रभू आपल्याला वाचवण्यासाठी त्या क्रूसावर, त्या वधस्तंभावर मरण पावला. पण मरण आणि कोणतीही ताकद त्याच्यावर सत्ता चालवू शकली नाही. तर आपला प्रभू येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी गौरवाने जिवंत उठला. धन्यवाद. आणि आजही तो जिवंत आहे. धन्यवाद. आणि त्याने त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना पवित्र आत्मा दिलेला आहे. आणि आज पुन्हा एकदा त्याची इच्छा आहे की आपण त्याच्या पवित्र आत्म्याने भरून जावं. म्हणून उघडा आपली अंतःकरणे, आपले हात स्वर्गाकडे उंच करा आणि स्वीकार करा त्या पवित्र आत्म्याचा. बोलवा त्या पवित्र आत्म्याला आपल्या जीवनात. ये पवित्र आत्म्या ये, ये पवित्र आत्म्या ये, ये पवित्र आत्म्या ये. तुझ्या सामर्थ्याने आम्हाला भरून काढ, तुझ्या नम्रतेने आम्हाला भरून काढ, तुझ्या शांतीने आमचं जीवन भरून काढ, तुझ्या प्रीतीने आमचं हृदय भरून काढ. ये पवित्र आत्म्या, ये पवित्र आत्म्या, ये पवित्र आत्म्या. पहा, स्वर्ग उघडलेला आहे आणि पवित्र आत्म्याचा वर्षाव होत आहे. स्वीकार करा त्या पवित्र आत्म्याचा. स्वीकार करा आपल्या हृदयामध्ये. स्वीकार करा त्या पवित्र आत्म्याचा. पावन आत्मा अंतर्यामी, पावन आत्मा अंतर्यामी. बरसा दो अपनी दया, अपनी दया, अपनी दया. बरसा दो अपनी दया, अपनी दया.
धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद पवित्र धन्यवाद पवित्र आत्म्या, आत्मा, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। ज्यांच्याजवळ बायबल आहे त्याने पाहायचं आहे पौलाचे रोमकरास पत्र अध्याय 12 वचन 10। पौलाचे रोमकरास पत्र अध्याय 12 वचन 10। मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या। बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा। तुम्ही प्रत्येकजण दुसऱ्याला आदराने आपणापेक्षा थोर माना। हालेलुया, 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 हालेलुया। देवाचं वचन या ठिकाणी आपल्याला शिकवत आहे बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा। तुम्ही प्रत्येकजण दुसऱ्याला आदराने आपणापेक्षा थोर माना। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाच्या लोकांच्या बाबतीत सगळ्यात उच्च पातळीची गोष्ट ही आहे, वरच्या लेवलची, ज्याला आपण टॉप लेवल म्हणतो, ती ही आहे की त्यांनी एकमेकांवर प्रेम करावं। तुम्ही जर येशू ख्रिस्ताच्याद्वारे देवाची मुलं झालेला आहात तर तुम्हाला जीवनात ध्येय काय आहे, काय करायचं आहे, काय मिळवायचं आहे, कोणता मोठा आशीर्वाद देवाकडून तुम्हाला काय मिळवायचं आहे, जी जी काही तुमची अपेक्षा आहे आणि जे जे काही तुम्हाला बनायचं आहे, त्या सगळ्यामध्ये उच्च पातळ ही आहे की देवाच्या लोकांनी दुसऱ्यांवर प्रेम करणारी व्यक्ती बनलं पाहिजे। जोपर्यंत तिच्यामध्ये दुसऱ्यांबद्दल प्रेम नसेल तोपर्यंत ती व्यक्ती जे काही करते, जे काही, सगळं व्यर्थ आहे। हालेलुया, 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 हालेलुया। कारण असं की बायबल आपल्याला शिकवतं देवप्रीती आहे, ही देवाची ओळख आहे। देव प्रेम आहे, ही आहे देवाची ओळख। आणि ही जी देवाची ओळख आहे ना, तीच देवाच्या लोकांना पण प्राप्त व्हावी अशी देवाची इच्छा आहे। देव प्रेम आहे हे आम्ही या टेबलवर पण लिहून ठेवलेलं आहे, कारण हाच या स्टेजचा संदेश आहे, हाच या प्रार्थना घराचा संदेश आहे। देव प्रेम आहे, देव प्रेम आहे ही देवाची सगळ्यात मोठी ओळख आहे। आणि ही जी देवाची ओळख आहे तीच ओळख देवाच्या लोकांना प्राप्त होणं गरजेचं आहे। म्हणजे आपण पण देवाचा स्वभाव धारण केला पाहिजे, आपल्यामध्ये पण देवाचा हा गुण आला पाहिजे, आपण पण देवासारखे प्रेम करणारे व्यक्ती झालो पाहिजे, तरच आपण खऱ्या अर्थाने देवाची मुलं आहोत। हालेलुया, हालेलुया। पापी माणूस स्वार्थाने वागतो, पापी माणूस स्वतःचंच बघतो, पापी माणूस स्वतःला शहाणा समजतो, पापी माणूस कुणाचा सन्मान करत नाही, कुणाला आदर देत नाही, कुणाला क्षमा करत नाही, कुणावर प्रेम करत नाही, कुणाचं सहन करत नाही। आणि हे सगळे आपण होतो पूर्वीच्या जीवनात, जेव्हा आपण अंधारामध्ये होतो, आपल्याला जिवंत देवाची ओळख नव्हती, त्याची वचनं, त्याची इच्छा, त्याचे मार्ग हे जोपर्यंत आपल्याला माहिती नव्हते तोपर्यंत आपण मी आणि मी याच्यामध्येच गुंतलेलो होतो। आपण स्वतःचाच विचार करत होतो, सगळं काही आपण स्वतःसाठी करत होतो आणि स्वतःच्या मार्गाने चालत होतो। पण जेव्हा आपण प्रकाशात आलो तेव्हा आपल्याला कळालं देवाची इच्छा काय आहे। प्रकाशात आल्यानंतर आपल्याला समजलं की हा स्वार्थ आपल्यातून गेला पाहिजे, हा अप्पलपोटेपणा आपल्यातून गेला पाहिजे, ही वाईट वृत्ती आपल्यातून गेली पाहिजे आणि आपण पण देवासारखे प्रेम करणारे लोक होणं गरजेचं आहे। जोपर्यंत आपल्याला हा देवाचा स्वभाव प्राप्त होत नाही तोपर्यंत आपण मोठे करोडोपती झालो तरी पण सगळं काही व्यर्थ आहे। हालेलुया, हालेलुया। मी तुम्हाला या मंचावरून हातात माईक घेऊन प्रवचन देत आहे,
परंतु जर देवाचा हा स्वभाव मला प्राप्त होत नसेल आणि ह्या स्वभावाप्रमाणे माझ्यामध्ये गुण येत नसतील तर माझं हे मोठं प्रवचन देणं माझ्यासाठी व्यर्थ आहे. तुम्हाला त्याचा उपयोग होईल. जे कोणी हे प्रवचन ऐकतील आणि स्वतःमध्ये बदल घडवतील त्यांना फायदा होईल, उपयोग होईल. पण मला मात्र काहीच उपयोग होणार नाही, कारण मी तुम्हाला मोठमोठ्याने घोषणा केली खरी, परंतु मी मात्र स्वतः त्याप्रमाणे बदल केला नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाच्या राज्यात आल्यानंतर अनेक लोकांना वेगवेगळ्या महत्त्वाकांक्षा असतात, वेगवेगळ्या महत्त्वाकांक्षा. तुमच्यापैकी काहींच्या मनात असेल, मला ना एक दिवस या मंचावर येऊन गाणी बोलायची आहेत. कुणाच्या मनात असेल, मला ना या मंचावर येऊन एक दिवस कांगो वाजवायचा आहे किंवा ती पेटी वाजवायची आहे. आणि कुणाच्या डोक्यात हे पण असेल, मला ना एक दिवस या मंचावरून प्रवचन द्यायचं आहे. सिस्टर कशा मस्त प्रवचन देतात, लोक शांतपणे ऐकतात. केंद्राच्या टीममधले भाऊ बहिणी येतात, प्रवचनं देतात, लोक ऐकतात. मला एक दिवस या मंचावर येऊन प्रवचन द्यायचं आहे आणि लोकांनी माझं ऐकावं अशी माझी इच्छा आहे. ही जर तुमची महत्त्वाकांक्षा असेल तर मला तुम्हाला सांगू द्या, देवाच्या राज्यातली सगळ्यात उच्च पातळी प्रवचन देणं नाही. देवाच्या राज्यातली सगळ्यात उच्च पातळी स्टेजवरून गाणी गाणं नाही, वाद्य वाजवणं नाही. देवाच्या राज्यातली सगळ्यात उच्च पातळी दुसऱ्यांवर प्रेम करणं, दुसऱ्यांवर प्रेम करणं, दुसऱ्यांवर प्रेम करणं. हालेलुया, हालेलुया. येशू म्हणाला, मोठा कोण सांगा, जेवायला बसलेला की त्याला वाढणारा. जेवणारा मोठा की त्याला जेवायला वाढतो तो मोठा. जो जेवायला बसलाय तो मोठा ना, वाढणारा नोकर झाला ना. पण येशू म्हणतो, मी तर तुमच्यामध्ये जेवण वाढणाऱ्यासारखा आहे. स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक मानव रूप घेऊन या जगात आला आणि त्याने जे काही देवाचे गुण आणि देवाचा स्वभाव दाखवला, त्याच्या एवढं मोठं उदाहरण बाकी कोणाचंच असू शकत नाही, कोणाचंच नाही, कोणाचंच नाही. त्याने किती नम्रता दाखवली, किती सहनशीलता दाखवली, किती प्रेम दाखवलं. त्याने कसा दुसऱ्यांचा सन्मान केला आणि त्याने कशी सेवा केली. सेवा, येशूने केवढी सेवा केली. रोग्यांना बरं केलं. तुमच्या घरात कोणी आजारी असेल तर तुम्ही वैतागता, तुम्हाला 2 दिवस सेवा करायला कंटाळा येतो. येशूने 3.5 वर्षे आजाऱ्यांची सेवा केली. केली की नाही सांगा. गावागावातून, नगरातून, रस्त्यातून फिरत राहिला, फिरत राहिला, फिरत राहिला. बायबल एके ठिकाणी म्हणतं, चालून चालून दमलेला येशू तसाच त्या झऱ्यावर जाऊन बसला. प्रभू थकला. कुणासाठी थकला? तो काही स्वतःचा मोठेपणा करायला फिरतच नव्हता. त्याला आजारांना बरं करायचं होतं, त्याला लोकांना प्रकाश द्यायचा होता, देवाची वचनं द्यायची होती. तो एवढा फिरत होता गावागावातून, नगरातून की फिरून फिरून तो थकत होता. तो 3.5 वर्षे सेवा करत होता, आजारांना बरं करत होता, रडणाऱ्यांचे अश्रू पुसत होता, आशाहीन लोकांना आशा देत होता, भटकणाऱ्या मेंढरांना स्थिर करत होता, देवाची वचनं शिकवत होता. आणि ही सेवा करता करता त्याने सगळ्यात मोठी सेवा केली, ती म्हणजे मानवतेच्या पापमुक्तीसाठी स्वतःचं समर्पण केलं आणि स्वतःचं रक्त ओतून त्याने आपली सेवा पूर्ण केली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आम्हाला दुसऱ्यांची सेवा करताना थोडा त्रास झाला की आम्ही वैतागतो. आमच्या प्रभूने एवढी सेवा केली की तो चालून चालून दमत होता, तरी पण 3.5 वर्षे तो फिरत राहिला, फिरत राहिला, फिरत राहिला, लोकांना बरं करत राहिला, लोकांच्या जीवनामध्ये कामं करत राहिला, आपलं प्रेम व्यक्त करत राहिला. आणि शेवटी त्याने एवढी मोठी सेवा केली की त्याने दुसऱ्यांसाठी स्वतःचं रक्त ओतलं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून मी तुम्हाला म्हटलं की येशू एवढं मोठं उदाहरण बाकी कोणाचंच आपण देऊ शकत नाही. देवाच्या राज्यातली सगळ्यात उच्च पातळी आहे प्रेम करणं. आणि ते ज्याला जमत नाही आहे आणि बाकी मोठमोठ्या गोष्टी करतोय, त्याचं त्या सगळ्या गोष्टी करणं व्यर्थ आहे. ज्याला प्रेम करायला होत नाही
त्याचं बाकी सगळं व्यर्थ आहे. आमची मुलं इथे मंचावरती गाणी वाजवत असतात, गाणी सुरू असताना वाद्य वाजवतात, त्यावेळेला अनेक जण बघत असतात, विशेष करून मुलं. त्यांचं गाण्याकडे लक्ष नसतं, हे कांगो कसे वाजवतात, हात कसा पडतो, तिकडे बघत असतात. लक्ष काय आहे? तिकडे बघणं. मला एक दिवस मंचावर वाजवायचं आहे. हालेलुया, हालेलुया. मी नेहमी सांगते, या प्रार्थना केंद्रात येणाऱ्या एका तरुण बहिणीने आपल्या एका सिस्टरला सांगितलं, मला स्वप्न पडलं, असं स्वप्न पडलं की मी या मंचावरून गाणी गाते. तर सिस्टरांना विचारा, मला गाणी कधी देणार आहात? तर मी असं उत्तर दिलं, तिला उत्तर द्या सिस्टरला स्वप्न पडल्यावर. मला स्वप्न पडलं की मी या मंचावर गाणी गाते, म्हणजे देवाने मला दाखवलं आहे की मला या मंचावरून गाणी गायची आहेत. तर सिस्टरांना सांगा मला गाणी द्यायला, कधी मिळतील गाणी? म्हटलं सिस्टरांना स्वप्न पडल्यावर. सिस्टर एक स्त्री आहे, पण एवढी वेडी व्यक्ती नाही आहे की कोणीही येऊन तिला फसवू शकतं. म्हणून तर हजारो लोक इकडे येतात आणि सुवार्ता घेऊन जातात आणि त्यांचं तारण होत आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बंधू प्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा. स्नेहभाव, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा. आणि पुढचं वचन त्यापेक्षा भारी आहे, तुम्ही प्रत्येकजण दुसऱ्याला आदराने आपणापेक्षा थोर माना. थोर. तुमच्यापैकी काहींची मराठी कच्ची असेल तर सांगते, थोर म्हणजे मोठं माना. तुम्ही प्रत्येकजण दुसऱ्याला आदराने आपल्यापेक्षा मोठं समजा. समजाल का तुम्ही? सांगा, समजाल का? एखादी व्यक्ती तुम्हाला येऊन सांगते, अमुक 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 असं घडलं आहे, आणि तुम्हाला ती गोष्ट आधीच माहिती आहे. तुम्ही कसं उत्तर देता माहिती आहे? हां, माहीत आहे, माहीत आहे. तू काय आता सांगायला आलास? जो हे वचन पाळतो ना, तो कसं उत्तर देईल सांगतो. ऐकून घेईल, हो हो, मला पण समजलं थोड्या वेळापूर्वी. दोन प्रकारची उत्तरं आहेत. माहिती आहे, माहिती आहे मला, तू काय आता सांगायला आलास? आणि दुसरा प्रकारचा माणूस ऐकून घेईल आणि सांगेल, हो हो, मला पण समजलं आता थोड्या वेळापूर्वी. देवाची ही अपेक्षा आहे, इच्छा आहे, अगदी हृदयातली इच्छा आहे की आपण सगळ्यांनी एकमेकांबरोबर आदराने वागावं, आदराने दुसऱ्याला मोठं समजावं, म्हणजे आपण दुसऱ्याचा सन्मान करावा. सन्मान, आदर, दुसऱ्याचा आपण सन्मान करावा. दुसऱ्याचा सन्मान तोच करू शकतो जो नम्र आहे. जो स्वतःला शहाणा समजतो तो दुसऱ्याशी सन्मानाने कधीच वागू शकत नाही. काही लोकांचं असं असते की त्यांना वाटते आपलीच लायकी काय ती मोठी आहे, दुसऱ्यांची काही लायकीच नाही आहे, त्यामुळे ते दुसऱ्यांशी कसेही वागतात. एक मुलगा शाळेत जातो तेव्हा टीचरला टीचर 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 बोलत तिचा सन्मान करतो. घरी आल्यावर आईबरोबर कसा वागतो सांगा? शाळेत गेल्यानंतर शाळेतल्या टीचरबरोबर किंवा शाळेतल्या सरांबरोबर किती आदराने वागतो. तोच मुलगा जेव्हा घरी येतो तेव्हा त्याचं दुसरं रूप असते. आईबरोबर उद्धटपणे वागणं, वडिलांबरोबर उद्धटपणे वागणं. आणि देवाला हे अजिबात नको आहे. देवाची इच्छा आहे की आपण दुसऱ्यांचा सन्मान करावा. हे वचन पुन्हा एका ठिकाणी रिपीट आहे, पुन्हा दिलेलं आहे फिलिप्पिकरास पत्रामध्ये. तिकडे पण पौलाने हेच सांगितलेलं आहे की तुम्ही दुसऱ्याला आपणापेक्षा श्रेष्ठ समजा. जर असं घडायला लागलं ना तर भांडणं बंद, वादविवाद बंद. भांडणं, वादविवाद, रुसवे फुगवे अशाच ठिकाणी होतात जिकडे प्रत्येकाला वाटतं मीच शहाणा, मलाच काय ते कळतं आणि सगळ्यांनी माझं ऐकावं. घराघरात भांडणं आहेत, घराघरात भांडणं आहेत. नवरा बायको आणि 2-3 मुलं असतील, म्हातारी आजी असेल किंवा आजोबा असतील, एक 5-6 माणसाचं कुटुंब आहे, तिकडे पण भांडणं आहेत. कुणी कुणाचं ऐकूनच घ्यायला तयार नाही. प्रत्येकाला आपलीच इच्छा आहे, प्रत्येकाला आपलाच स्वार्थ आहे. कोणी दुसऱ्याच्या इच्छेचा सन्मान करायलाच तयार नाही, कोणी दुसऱ्याच्या इच्छेला मान द्यायलाच तयार नाही. घरातला पुरुष म्हणतो
आपल्याला 2 व्हीलर घ्यायची आहे, बायको म्हणते नाही 4 व्हीलर घ्यायची आहे. आणि मग ह्यामध्ये वादावादी अनेक महिनेपर्यंत 2 व्हीलर पण राहिली दुकानात आणि 4 व्हीलर पण राहिली दुकानात. हे आपले रस्त्यावर उभे राहतात आणि रिक्षाला आणि बसला हात करतात. का? घरात एकमत नाही आहे. कुणी कुणाचा सन्मानच करायला तयार नाहीत. नवरा बोलतो तर बायको सन्मान करत नाही, बायको बोलते तर नवरा सन्मान करायला तयार नाहीत, मुलं आईवडिलांचा सन्मान करत नाहीत आणि भाऊ बहिणी एकमेकांचा सन्मान करत नाहीत. आणि घरात म्हातारे लोक असतील, वयस्कर वृद्ध, त्यांची तर अवस्था अजून खराब असते. ते म्हातारे झाले म्हणजे जीर्ण झालेल्या कपड्यासारखे त्यांना फेकून दिलं जातं. त्यांचा तर आदर करणं सोडूनच द्या, अगदी लहान लहान मुलं पण त्यांचा अपमान करतात. पण लक्षात ठेवा, ही देवाची इच्छा आहे. आणि जो कोणी दुसऱ्याला थोर मानतो, दुसऱ्याचा सन्मान करतो, आपल्या बोलण्यातून, वागण्यातून, आपल्या रोजच्या जीवनातून, खऱ्या मनाने, ढोंगीपणाने नाही. काही लोक ढोंगीपणाने पण करतात. म्हणून मी म्हटलं, एक मुलगा शाळेत जातो तेव्हा टीचरला टीचर सर करून त्यांचा सन्मान करतात, घरी येतात आई वडिलांशी तुच्छतेने वागतात. हा ढोंगीपणा झाला. ढोंगीपणाने नाही, खरेपणाने जे दुसऱ्याचा सन्मान करतात, दुसऱ्यांशी आदराने वागतात, त्यांच्यावर स्वर्गातून देवाची फार मोठी कृपा होते. कारण असले लोक देवाच्या हृदयाला आनंद देतात. शास्त्री परुषी जेव्हा येशूबरोबर वादविवाद घालत होते तेव्हा येशूने त्यांना योग्य शब्दात उत्तरं दिली, त्यांची कानउघडणी केली, पण त्यांना तुच्छ लेखलं नाही. येशू त्यांना तुच्छ लेखू शकत होता. ते येशूला काय ज्ञान शिकवत होते? बायबल म्हणतं, त्या ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे आणि बुद्धीचे सर्व निधी गुप्त आहेत. तो पूर्ण ज्ञानाने भरलेला, तो पूर्ण सामर्थ्याने भरलेला, आणि तो या जगात आल्यानंतर सगळ्यांबरोबर समंजसपणाने वागत गेला. अगदी त्याचे आईवडील, येशूचे आईवडील कोण होते सांगा? त्यानेच बनवलेली 2 माणसं. येशूची आई म्हणजे येशूची निर्माण करती व्यक्ती नाही आहे, येशूने तिला निर्माण केलेलं आहे. येशूचा पिता योसेफ, येशूने त्याला निर्माण केलेला आहे. ही 2 माणसं येशूने बनवलेली आहेत. देवाची निर्मिती, आणि देव मानव होऊन या जगात आला. आणि बायबल म्हणतं की तो त्यांच्या आज्ञेत राहिला. त्याने आपल्या आईवडिलांचा सन्मान केला. जो ज्ञानाने, बुद्धीने, सामर्थ्याने भरलेला आहे, त्याने या 2 मानवांचा सन्मान का केला? तो प्रत्येक घडीला त्यांचा अपमान करून त्यांना झिटकारू शकत होता, नाकारू शकत होता, पण बायबल म्हणतं की तो त्यांच्या आज्ञेत राहिला. हालेलुया, हालेलुया. तुम्ही एक दिवस तरी हा प्रयोग करून बघा. एक दिवस तरी तुच्छतेने बोलायचं नाही, स्वतःला शहाणं समजायचं नाही. कुणी काय बोलतंय ते नम्रपणे ऐकून घ्यायचं. तुम्हाला जर चूक वाटली आणि तुम्हाला जर त्या व्यक्तीची कानउघडणी करायला वाटली तर ती पण योग्य आणि मोजक्या शब्दात सौम्यतेने करावी. एक दिवस हा प्रयोग करून बघा. तुमच्यामध्ये अशी एखादी व्यक्ती असेल जिच्या जीवनात अशी परिस्थिती आहे की रोज एकतरी भांडण होतंच. भांडण झालं नाही असा दिवसच होत नाही. घरात होईल, नाहीतर कंपनीत होईल, नाहीतर गाडीमध्ये होईल, नाहीतर बसमध्ये होईल, कुठेतरी पण भांडण होणारच. त्या व्यक्तीने हा प्रयोग करून जरूर बघावा. एक दिवस फक्त हे देवाचं वचन पाळून बघा. तुम्ही प्रत्येकजण दुसऱ्याला आदराने आपणापेक्षा थोर माना. हे वचन ज्या दिवशी तुम्ही पाळाल ना, त्या दिवशी एक पण भांडण होणार नाही आणि तुमच्या हृदयात मोठी शांती येईल आणि तुम्हाला समजेल की तुम्ही कुठे चुकत होतात आणि तुम्हाला काय करण्याची गरज आहे. जगात भांडणं कुठे नाही आहेत सांगा? घराघरात आहेत, राजकारणात आहेत, शाळेमध्ये आहेत, कॉलेजमध्ये आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत, दवाखान्यामध्ये आहेत, सगळ्या ठिकाणी, आणि देवाच्या घरात पण आहेत. चर्चमध्ये, मंडळीमध्ये सुद्धा भांडणं आहेत. कुणी कुणाचं ऐकून घ्यायला तयार नाही. प्रत्येकाला वाटतं मी शहाणा आहे. आता मी इकडे प्रवचन देते, समजा इथे आमचे एखादे बंधू किंवा बहीण प्रवचन द्यायला आली आणि त्यावेळेला अशी काही परिस्थिती झाली की मला मागे येऊन बसावं लागलं, तर मी काय करायला पाहिजे? कोणाला तरी बाजूला बोलवायला पाहिजे आणि बडबड करत राहायला पाहिजे. याचं प्रवचन मी कशाला ऐकायचं?
हिचं प्रवचन मी कशाला ऐकायचं? आमचे काही भाऊ बहिणी करतात, आज सिस्टरचं प्रवचन नाही आहे ना, मग ते बडबड करत बसतात इकडे तिकडे. तुम्ही दुसऱ्यांचा असा सन्मान करताय. असं खूप वेळेला झालेलं आहे. ज्या वेळेला या हॉलच्या मागे तिकडून मी प्रवचनासाठी यायची, प्रवचनानंतरच्या कार्यक्रमासाठी म्हणजे प्रार्थनेसाठी, तेव्हा मी आधी येऊन बसलेली असायची. इथे प्रवचन सुरू असायचं, एखादा भाऊ एखादी बहीण प्रवचन देत असायची, मी शांतपणे प्रवचन ऐकत असायची. मी असं समजायला पाहिजे, ह्यांचं मी काय ऐकायचं, मला तर हे सगळं माहिती आहे, ह्या लोकांना मीच तयार केलं आहे, मी यांचं काय ऐकायचं, असं मी बोलायचं. जो स्वतःला शहाणा समजतो तो मूर्ख आहे. कोण आहे सांगा? कोण आहे? जो स्वतःला शहाणा समजतो तो मूर्ख आहे. आणि दिवसेंदिवस तो अज्ञानामध्ये वाढत जातो, दिवसेंदिवस तो मूर्खतेत वाढत जातो आणि शेवटी पार वेडा होऊन जातो. स्वतःला शहाणा समजणारा दिवसेंदिवस अज्ञानामध्ये वाढत जातो आणि शेवटी पूर्णपणे वेडा बनतो. म्हणून मी म्हटलं स्वतःला शहाणे समजणारे मूर्ख आहेत. पण जे नम्र आहेत, ज्यांच्या हृदयात नम्रता आहे आणि ज्यांना कळतं प्रत्येकाशी मला सन्मानाने वागलं पाहिजे, भले ते तुमच्यापेक्षा वयाने लहान असोत, शिक्षणाने लहान असोत, पैशाने लहान असोत. एखादा श्रीमंत माणूस करोडपती इथे येऊन बसला, इथे बसणाऱ्यामध्ये करोडपती कोणी फारसे नसतात, असेल एखाद दुसरा कुठे असेल, बाकी सगळी साधी माणसं आहेत. करोडपती जेव्हा इथे येऊन बसेल तेव्हा त्याने दुसऱ्याशी कसं वागावं? इथे हे कोण? हे कोण? यांच्या बाजूला मी काय बसायचं? मी मोठा श्रीमंत माणूस आहे, धनवान आहे, ही सगळी साधी माणसं आहेत. मी मोठ्या बंगल्यामध्ये राहतो, हे सगळे चाळीमध्ये झोपडपट्टीत राहणारे लोक आहेत. फेल फेल देवाच्या घरात नापास झाला. पण करोडोपती येऊन झोपडपट्टीतल्या माणसाच्या बाजूला बसेल आणि त्याला जेव्हा तो भाऊ बोलतो आणि त्याचा सन्मान करतो तेव्हा तो जिंकला. स्वर्ग त्याच्यावर प्रसन्न झाला. करोडोपती माणूस एसी बंगल्यात राहणारे येऊन एका झोपडपट्टीतल्या माणसाच्या बाजूला इथे बसतो आणि प्रेमाने त्याला भाऊ बोलतो आणि प्रेमाने त्याच्याशी बोलतो तेव्हा तो जिंकला. पैशाने तुमच्यापेक्षा लहान असलेले लोक, शिक्षणाने लहान असलेले लोक, वयाने लहान असलेले लोक यांच्याबरोबर सुद्धा आपण सन्मानाने वागावं, आदराने आपण त्यांना थोर समजावं, ही देवाची इच्छा आहे. कारण जेव्हा आपण हे करतो तेव्हा आपण देवाचा स्वभाव व्यक्त करतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा हे घडतं ना त्यावेळेला तिथे भांडणाला, वादविवादाला कोणतीही जागा राहत नाही. भांडण नाही, वादविवाद नाही. तुम्ही मला सांगा की नवरा बोलतो, बायकोने मान्य केलं, बायको बोलते, नवऱ्याने मान्य केलं, आई वडील बोलतात, मुलांनी मान्य केलं, तर त्या घरात भांडणं होतील का? हो, भांडणं होतील? होणारच नाहीत, शक्यच नाही आहे. इथे कोण सख्ख्या बहिणी असतील, सख्खे भाऊ असतील, भाऊ बहिणी असतील एका घरात राहणारे, आतापर्यंत तुम्ही असं बोलत होतात ना, काल मी घरात झाडू मारला, आज तुला मारायचं आहे. आता असे बोला, काल पण मी मारला होता, आज तुझा टर्न आहे ना, पण मीच मारणार. हां, मीच मारेन. काल तू प्लेट धुतली होती, आज मी तुझी प्लेट धुतो. काल भांडी तू घासली होती, आज मला घासायची आहेत, पण काल मी घासली होती, आज तुझा टर्न आहे, आज पण मीच घासणार. झाडू पण मीच मारणार, भांडी पण मीच धुणार. होईल का भांडण? होईल का सांगा? कारण ज्यांचा टर्न असतो ना त्यांची त्या दिवशी कंबर दुखायला लागते, डोकं दुखायला लागते. आणि मग ज्याने आदल्या दिवशी केलं आहे त्याला चीड येते की तुझा टर्न आला की नेहमी तुझं डोकं दुखायला लागते. कामापासून पळू नका, सेवेपासून पळू नका, मुळात सेवेपासून पळू नका. तुम्ही स्वतःसाठी काय करताय, स्वतःसाठी, त्याच्यापेक्षा तुम्ही दुसऱ्यांसाठी काय करताय हे देव बघत आहे. तुम्ही स्वतःची प्लेट धुतली, स्वतःची आंघोळ केली, स्वतःचं अंथरूण घातलं, स्वतःसाठी सगळं नीटनेटकं केलं, स्वतःसाठी. दुसऱ्यांसाठी काय करताय? तुम्ही तुमच्या भावासाठी, बहिणीसाठी, आईसाठी, वडिलांसाठी, आजीसाठी, आजोबासाठी काही करताय का? पहिली त्याची सुरुवात करा. वागण्यातून, बोलण्यातून सन्मानाने वागा, झिटकारू नका,
अपमान करू नका. आपला प्रत्येक शब्द जो तोंडातून निघतो ना, तो पण खूप महत्त्वाचा आहे. शब्दाला बायबल वचन म्हणतं. शब्द खूप महत्त्वाचा आहे. म्हणून शब्द असेच वापरायचे नसतात. काही लोकांना सवय असते, उठसूट सगळ्यांशी तुच्छतेने वागतात, तुच्छतेने अपमान करून, कारण ते स्वतःला शहाणे समजतात. पण अशाने आपलं नुकसान होते. दुसऱ्यांबरोबर आदराने वागा. पहिली सुरुवात तुमच्या घरातून करा. एकमेकांचा आदर करा. एकमेकांचा अपमान करू नका, झिटकारू नका, लाथाडू नका. भले घरातली व्यक्ती तुम्हाला काही चुकीचं सांगते आणि तुम्हाला कळते ते चुकीचं आहे, तर तुम्ही सौम्यतेने त्यांना समजावून सांगा, पण तुच्छ लेखू नका आणि अपमान करू नका. हालेलुया, हालेलुया. ही सुरुवात आधी तुमच्या घरातून करा आणि मग ती पुढे जाऊ द्या. प्रवासामध्ये, तुमच्या ऑफिसमध्ये, कंपनीमध्ये, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, जिकडे तुम्ही कामधंदा करता आणि जिकडे जिकडे माणसं तुमच्या सहवासात येतात, माणसं, सगळ्यांबरोबर आदराने वागा. जेव्हा तुम्ही देवाच्या घरामध्ये येता तेव्हा इथे सुद्धा सगळ्यांबरोबर आदराने वागा. तुमच्यापेक्षा पैशाने कमी असलेले लोक, छोटे असलेले लोक, शिक्षणाने वयाने लहान असलेले, यांच्याशी सुद्धा आदराने वागा. जेव्हा असं करणार तेव्हाच देवाची इच्छा पूर्ण करणार आणि त्याच वेळेला तुम्हाला देवाकडून खरे आशीर्वाद प्राप्त होतील. हालेलुया, हालेलुया. देवाच्या राज्यात मंचावरून गाणी गाणारा आणि मंचावरून स्तुती आराधना करणारा, मंचावरून प्रवचन देणारा किंवा मंचावर वाद्य वाजवणारे मोठे नाहीत. देवाच्या राज्यात दुसऱ्यांवर प्रेम करणारे मोठे आहेत. कारण प्रेम हा देवाचा अगदी मोठा आणि महत्त्वाचा स्वभाव आहे. ती देवाची ओळख आहे. आणि जर आपण सैतानाच्या गुलामगिरीतून बाहेर पडून देवाची मुलं झालो आहोत, तर आपल्यामध्ये हा स्वभाव यावा, ही देवाची इच्छा आहे. देवाचा स्वभाव आपल्यामध्ये आलाच पाहिजे. येशूच्या अवतीभोवती एवढी माणसं होती, तो अपमान करू शकत होता, तुच्छ लेखू शकत होता, कारण तो पवित्र होता. तो पवित्र असून पण त्याने पाप्यांना लाथाडलं का, मला सांगा. व्यभिचारी बाईला जेव्हा त्याच्याकडे आणलं गेलं आणि त्या लोकांनी येशूला प्रश्न विचारला, मोशेने आम्हाला आज्ञा दिली आहे की अशांना दगडमार करावा, दगड मारून ठार करावं, तुझं काय म्हणणं आहे. येशू काही वेळ शांत राहिला, पण ते पुन्हा पुन्हा विचारत राहिले. तेव्हा येशू म्हणाला, तुमच्यापैकी जो निष्पाप आहे त्याने पहिला दगड मारा. म्हणजे त्याला सांगायचं होतं, तुम्ही कुणावर आणि कशासाठी दगड मारताय. त्या बाईला तुम्ही पापी ठरवताय. तुम्ही कुठे पवित्र आहात. तुम्ही पण पापीच आहात. तुम्हाला दगड उचलायचा हक्क कोणी दिला. तिच्यावर दगड मारायचा हक्क कोणी दिला. ती पापी आहे, पण तुम्ही कुठे पवित्र आहात. तुम्ही पण पापीच आहात. तुम्ही जर तिला दगड माराल तर मला तुम्हाला मारायचा हक्क आहे. तुमच्यापैकी जो निष्पाप आहे त्याने तिच्यावर पहिला दगड मारा. येशूच्या शब्दावर सगळे तिला सोडून गेले आणि मग येशू तिला म्हणाला, बाई, तुला कोणी दंड ठरवला नाही का. तुला कोणी शिक्षा नाही केली. ती म्हणते, नाही प्रभूजी. येशू म्हणाला, मीही तुला दंड ठरवत नाही. जा, यापुढे पाप करू नकोस. किती सहनशीलता सांगा, किती नम्रता, केवढा मोठा सन्मान केला त्या बाईचा. एक व्यभिचारी बाई आणि हा देवपुत्र जो पवित्र आहे, निष्पाप आहे, निरपराध आहे आणि त्याला पूर्ण अधिकार आहे तिला मारण्याचा आणि त्याच्याकडे पूर्ण सामर्थ्य आहे एका क्षणात तिचं जीवन काढून घ्यायचा. ज्याला तिचा जीव घ्यायचा पूर्ण अधिकार आहे आणि पूर्ण सामर्थ्य आहे, तो पवित्र देव तिच्या समोर उभा आहे आणि तिचं संपूर्ण पाप त्याला माहिती आहे. आणि तरी तो शांतपणे आणि सौम्यपणे तिला सांगतोय, मी सुद्धा तुला दंड ठरवत नाही. जा, यापुढे पाप करू नकोस. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण वागतो का दुसऱ्यांशी असे. आपण एकतर स्वतःच पापी आहोत. आपणच 100 चुका करतोय, पण दुसऱ्याची एक चूक समजली की आपल्याला वाटते की हा मोठा महापापी आहे आणि आपण स्वतःला मात्र खूप मोठ्या लायकीचे समजत राहतो.
माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाच्या राज्यात हा धडा कधीच विसरू नका की आम्हाला प्रगती करायची आहे, उन्नती करायची आहे प्रेमामध्ये. प्रगती करायची आहे, विकास करायचा आहे, उन्नती करायची आहे प्रेमामध्ये, प्रीतीमध्ये. दिवसेंदिवस आमच्यातली प्रीती वाढत गेली पाहिजे, आमच्यातलं प्रेम वाढत गेलं पाहिजे. आम्ही दुसऱ्यांचं सहन करणारे लोक, दुसऱ्यांवर प्रेम करणारे लोक आणि दुसऱ्यांचा आदर करणारे, सन्मान करणारे लोक व्हायला पाहिजे. दुसऱ्यांचा आदर आणि दुसऱ्यांचा सन्मान करायला मोठं हृदय असायला लागते. हालेलुया, 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 हालेलुया. दुसऱ्याचा आदर आणि सन्मान करायला मोठं हृदय असावं लागते. जर ते हृदय नसेल तर आपण स्वतःला शहाणी समजतोय आणि आपण पोकळ बोलतोय आणि पोकळ वागतोय. देवाचा स्वभाव आपल्यात उतरलाच नाही आणि देव आपल्यावर नाराज आहे. लक्षात ठेवा, जे लोक देवाच्या घरात असतात, देवाच्या राज्यात असतात, परंतु ते प्रेमामध्ये वाढत नाहीत आणि देवाचा स्वभाव आपल्यामध्ये घेत नाहीत, त्यांच्यावर देव नाराज होत जातो. आत्मपरीक्षण करा, तुमचा स्वभाव कसा आहे, तुम्ही दुसऱ्यांशी कसे वागता, तुम्ही दुसऱ्यांशी कसे बोलता, तुमचं वागणं, बोलणं, चालचलणूक कशी आहे. तुम्ही स्वतःचा विचार करा, दुसऱ्याकडे नका बघू, स्वतःकडे, आणि स्वतःमध्ये बदल करा. हे वचन लक्षात ठेवा की आपण दुसऱ्यांना आपल्यापेक्षा आदराने थोर समजलं पाहिजे, मोठं समजलं पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. जर हा बदल आपल्यामध्ये होत गेला तर आपण खऱ्या अर्थाने देवाची मुलं बनणार आणि खऱ्या अर्थाने देव आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वादित करणार. परंतु हा बदल जर झाला नाही तर आपण स्वतःला फसवत आहोत. मी 3 तास प्रार्थना केली, मी 3 तास बायबल वाचलं, मी आठवड्यातून 4 वेळा उपवास केले, व्यर्थ आहे. स्वतःची फसवणूक चालली आहे. येशूने सांगितलेली घटना, जकातदार आणि परुशी. जकातदार मागे उभा आहे मंदिरात, परुशी पुढे उभा आहे आणि परुषाची प्रार्थना आहे, इतर सगळी माणसं पापी आहेत, व्यभिचारी आहेत, फसवणारी आहेत, लुबाडणारी आहेत, मी नाही आहे तसा, मी नाही आहे. त्याला माहिती आहे मागे जकातदार उभा आहे, तो म्हणतोय त्याच्यासारखा पण मी नाही आहे. बघा किती स्वतःला शहाणा समजतोय. मी त्याच्यासारखा पण नाही आहे. मी आठवड्यातून 2दा उपवास करतो, मी दानधर्म करतो, मी दशांश देतो. तो आपल्या सत्कृत्यांचा पाढा देवासमोर वाचत होता. पण परिणाम हा झाला, जकातदार जो मागे उभा होता तो रडून देवाला सांगत होता, मी पापी आहे, माझ्यावर दया कर. परिणाम हा होतो की परुषाला पापक्षमा मिळत नाही, परुषी देवासमोर नीतिमान ठरत नाही, तर ज्याला पापी समजलं जात होतं त्या जकातदाराला मात्र देवाने नीतिमान ठरवलं. हालेलुया, 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 हालेलुया. ही घटना येशूने स्वतः सांगितली. ही काल्पनिक घटना असूच शकत नाही, कारण परुषाने मनात काय प्रार्थना केली ती फक्त देवाला ऐकायला जातं. जकातदाराने मनात काय प्रार्थना केली ती फक्त देवाला ऐकायला जाते. आणि तोच देव जेव्हा या जगात आला तेव्हा त्याने ही घटना सांगितली. म्हणजे देवासमोर काय मोठं आहे आणि काय छोटं आहे, देव कशाला मोठं समजतो आणि कशाला छोटं समजतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, स्वतःमध्ये बदल करा, बदल करा. देवाच्या राज्यात तुम्ही कितीही वर्षे पुढे चालत राहिलात, विश्वासाचा प्रवास कितीही पुढे केलात, तरीसुद्धा लीनता, नम्रता, सौम्यता आपल्यातून कमी होता कामा नये. ती वाढत गेली पाहिजे, वाढत गेली पाहिजे, वाढत गेली पाहिजे. भारतातले एक फार मोठे देवाचे सेवक होऊन गेले, ते आता नाही आहेत. काही वर्षांपूर्वी आपले ब्रदर तिथे गेले होते त्यांना भेटायला. ब्रदर म्हणाले, हा माणूस एवढा मोठा आहे, यांच्या सेवेला, यांच्या प्रार्थना सभेला लाखो लोक येतात. काही वर्षांपूर्वी मुंबईला सायन इथे त्यांची मोठी सभा झाली होती. त्यावेळेला जवळजवळ 5 लाख लोक त्या प्रार्थना सभेला आले होते. हे देवाचे सेवक ज्या वेळेला ब्रदर त्यांना भेटायला गेले, ब्रदर म्हणाले, हा माणूस एवढ्या नम्रतेने माझ्याशी बोलत होता, एवढ्या नम्रतेने की मला वाटलंच नाही यांच्या सभेला लाखो लोक येतात म्हणून. त्यानंतर ब्रदर परत आले. काही काळ निघून गेला आणि काहीतरी एका
निमित्ताने ब्रदरांना त्यांना पुन्हा फोन करावा लागला. ब्रदरांनी त्यांना फोन केला. फोन करता बरोबर ब्रदरांनी पहिला प्रश्न विचारला, मी अमुक अमुक व्यक्ती बोलतोय, तुम्ही मला ओळखलं का? ते देवाचे सेवक म्हणाले, हो हो ओळखलं तुम्हाला, तुम्ही मला फोन केलात, सांगा मी तुमची काय सेवा करू. तो एवढा मोठा माणूस ब्रदरांना सांगतोय, सांगा मी तुमची काय सेवा करू. तेव्हा ब्रदर म्हणाले, खरोखर देवाच्या राज्यात नम्रता हा केवढा मोठा गुण आहे. या माणसाच्या प्रार्थना सभेला लाखो लोक येतात. मी जेव्हा गेलो तेव्हा स्वतःच्या भावासारखं त्यांनी मला वागणूक दिली, आणि आता एवढ्या काळानंतर मी फोन करतोय तर फोनवरून मला सांगतायत मी तुझी काय सेवा करू. हालेलुया, 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 हालेलुया. देवाच्या राज्यात जेवढी आपली वाढ होते, प्रगती होते, तेवढं आपण नम्र व्हायला पाहिजे. आपल्या बोलण्यात वागण्यात नम्रता यायला पाहिजे. आणि येशूचंच वचन म्हणतं, जो कोणी स्वतःला नमवितो तो उंच केला जाईल, आणि जो स्वतःला उंच करतो तो नमविला जाईल. जेवढे तुम्ही स्वतःला नम्र करणार, दुसऱ्यांशी नम्रतेने वागणार, तेवढं देव तुम्हाला उंच करणार. परंतु जर तुम्ही स्वतःला शहाणे समजत गेलात आणि स्वतःला मोठे समजत गेलात तर देव तुम्हाला लहान करत जाणार, हे लक्षात ठेवा. कारण देवाला हा स्वभाव अजिबात पसंत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाचं वचन म्हणतं, तुम्ही प्रत्येकजण दुसऱ्याला आदराने आपल्यापेक्षा थोर माना. आज प्रत्येकाने आपलं आत्मपरीक्षण करा, स्वभावामध्ये हा बदल करा. गंभीरपणे, गंभीरपणे, टाईमपास म्हणून मी तुम्हाला सांगत नाही, गंभीरपणे आत्मपरीक्षण करा आणि गंभीरपणे ही वाईट गोष्ट आपल्यातून काढून टाका. मनाचा कठोरपणा, स्वतःला शहाणं समजणं, कोणाचं ऐकून न घेणं, दुसऱ्याशी फटकून वागणं, अपमान करणं, काढून टाका स्वभाव. स्वतःला नम्र करा. जेवढे तुम्ही नम्र कराल त्याचे मोठे आशीर्वाद तुम्हाला येणाऱ्या दिवसात देवाकडून मिळत जातील. कारण प्रेम करणं, नम्रतेने वागणं हा देवाचा स्वभाव आहे, आणि ज्यामध्ये हा देवाचा स्वभाव उतरतो त्याला स्वर्गातून भरभरून आशीर्वाद प्राप्त होतात. हालेलुया, 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 हालेलुया. तुमचं नाव काय? नेहरूदेव टोकरे. काय झालं होतं तुम्हाला? मला 2 महिन्यापूर्वी खूप अशक्तपणा जाणवायचा. खूप बिमारसारखी होती, म्हणून अशक्तपणासारखं झालं होतं. म्हणून मी निवासी शिबिरात भाग घेतला आणि तिथे प्रार्थनेमध्ये भाग घेतला, आणि तिथे प्रार्थनेचा मला स्पर्श झाला, आणि मी आता 2 महिन्यापासून बरी आहे. 2 महिने सतत अशक्तपणा होता तुमच्या शरीरात आणि चक्करही येत होती. चक्कर यायची आणि कुठे पण असं पडल्यासारखं वाटायची. चालताना पण चक्कर यायची, असं फिरायच्यासारखं. डोकं असं फिरलं? डोक्यामध्ये पण इकडे वरती खूप दुखायचं. 2 महिने असं सतत सुरू होतं? हां, 2 महिने असं बसलेले असते काय, उठते काय, पडायची सारखी. उभं राहिल्यावर पडल्यासारखं व्हायचं, तोल जायचा. आणि निवासी शिबिरात प्रभूची दया झाली, सगळे त्रास बरे झाले? हां, सगळे त्रास बरे झाले. आणि आता 2 महिने झाले त्रास नाही होत आता. तुमच्या पतींना काय झालेलं? माझ्या पतीला ताप होता. 2 महिन्या अगोदर ताप होता. त्याला खूप उठायला बसायला सुद्धा त्रास होत होता. तर मी इकडे तेल नेले, ते त्याच्या शरीराला लावलं आणि त्याच्यासाठी प्रार्थनासुद्धा केली आणि वचनं बोलायला लावली. तर आता तो पूर्णपणे बरा आहे. आता 2 महिने झाले तोही बरा आहे. सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या भाऊंचं नाव सदू आहे. ते सांगतात गेल्या 5 वर्षापासून त्यांना अशी समस्या निर्माण झाली होती की जेव्हा ते जेवायचे आणि जेवल्यानंतर त्यांचं पोट फुगून यायचं आणि उजव्या साईडला कुशीत इतक्या वेदना व्हायच्या की त्यांना सहन करता येत नव्हतं, आणि त्यामुळे ते जास्त जेवत पण नव्हते. दोन्ही वेळेला ही समस्या होती. म्हणजे सकाळी जेवलं तरी ही समस्या होती, आणि संध्याकाळी जेवलं तरी त्यांचं पोट फुगून यायचं आणि कुशीत दुखायचं. त्या आजारासाठी ते कंटाळले होते. त्यानंतर ते हॉस्पिटलमध्ये गेले. जेव्हा हॉस्पिटलने डॉक्टरने त्यांना चेक केलं तेव्हा त्यांनी सांगितलं की तुझ्या आतड्याला सूज आहे, तू सोनोग्राफी काढ. 2 महिने अगोदर ते प्रार्थना सभेत आले. त्यांना बरं वाटायला
लागलं. ते प्रार्थनेत येत राहिले आणि गेल्या शनिवारी आजारमुक्तीच्या प्रार्थनेत असा चमत्कार घडला की गेल्या आजारमुक्ती ते इथं उपस्थित होते आणि त्यावेळेला जेव्हा आजारमुक्तीची प्रार्थना चालू होती तेव्हा सांगण्यात आलं की तुमच्या आजारी भागावर हात ठेवा. त्याने विश्वासाने पोटावर हात ठेवला. हात ठेवल्यानंतर प्रभूची दया त्यांच्यावर झाली. त्याच्यानंतर जेव्हा ते घरी गेले तेव्हापासून ते आतापर्यंत आता जवळजवळ 5 ते 6 दिवस झाले ते चांगले व्यवस्थित सकाळ संध्याकाळ जेवतात. त्यांचं पोट फुगत नाही आहे. 5 वर्षाच्या या आजारातून प्रभू येशूने त्यांना बरं केलेलं आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ थांबा, तुम्ही सांगताय 5 वर्षापासून तुमचं पोट फुगायचं. 5 वर्षापासून पोट दुखायचं आणि जेवापासून कुशीत दुखायच्या. म्हणजे जेवलं की तुमच्या पोटात दुखायचं, म्हणजे कुशीत दुखायचं. कुशीत दुखायच्या आणि पोट फुगून यायचं. पोट फुगून यायच्या. आता बरं आहे. मग सतत असं किती वर्ष चालू होतं? 5 वर्ष. 5 वर्ष. उपचारादौरान तुम्हाला काय सांगण्यात आलं होतं? डॉक्टराकडे गेलो तर डॉक्टर आम्ही चेक केला तर तुझ्या आतड्याला सूज आहे सोनोग्राफी करून भिजून दवाखान्यात सांगितलं. आणि जेव्हा गेल्या शनिवारी आजारमुक्तीची प्रार्थना चालू होती तेव्हा तुम्ही हजर होता? हजर होता. तेव्हा काय झालं? ते भागावर आजार होता. त्या भागावर हात ठेवा ते क्षणातून निघून गेला. ते बरेच केले देवाने मला. त्या क्षणात तुमचा 5 वर्ष आजार निघून गेला. हा. आता तुम्ही जेवतात, पोट फुगत नाही? नाही. कुशीत पण दुखत नाही? नाही. बरं वाटतं आता. बरं वाटतंय आता? दोन्ही टाइम तुम्ही जेवता? प्रभू येशूने 5 वर्षाच्या या भयानक आजारातून त्यांना मुक्त केलेलं आहे. पण तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या बहिणीचं नाव रसिका आहेत. ते दोघं पण नवरा बायको आहेत. ते सांगतात की 1 महिन्यापूर्वी त्यांच्या पायाला आणि हाताला कुत्रा चावल्यामुळे ते हॉस्पिटलला हे भाऊ त्यांच्या पत्नीला हॉस्पिटलला घेऊन जात असताना त्यांचा अपघात झाला आणि अपघातामुळे त्यांच्या डावा पायाला मार लागला आणि तिथे जखम झाली. त्यांनी या त्रासासाठी प्रभूकडे प्रार्थना करत राहिले. प्रार्थना माध्यमांचा वापर केला आणि त्याद्वारे प्रभूच्या दयेने ते बरे झाले. पण ते सांगतात की 1 महिना ते स्वतः नीट चालू शकत नव्हते. त्यांना काही काम करता येत नव्हतं. इथपर्यंत की त्यांचे केसही ते स्वतः बांधू शकत नव्हते. त्यांचे पती आणि त्यांचा मुलगा त्यांची सेवा करत होते. पण प्रार्थना माध्यमाचा वापर करत राहिल्याने प्रभूची दया त्यांच्यावर झाली आणि त्यांचे त्रास बरे झालेले आहेत. पायाची जखम देखील सुकलेली आहे. ताई, काय झालं होतं? माझे इथं हात पहिला आता पायानं लिपटेल कुत्रा ना, मग अशी मी ते तोड नाही सोडी ना, तर मग असे हाताखालीशी काढायला गेले तर मग आता हाताला त्याने घास टाकला ना. मग आम्ही बिहाले भविष्य मग दवाखान्यात गेलो तर दवाखान्यात मग गाडीवरशी पडला तर ते पायाचा 2 जागी मार लागला. मग हे पाय हिसकून काढला, गाडीत चपटेल होता. तर हे जे पायावर काळा डाग झाले ते जखम झाली होती? हो, जखम झाली ती गाडीची. तर मग दवाखान्याची मग नेला ना रात्री. तर मग फार पाय सुजला, चालवं पण नाही. मी रिंगसात हिंडायची ना, काठी घेणं. मग सांगायचा देवा तूच जखम सुकवणार आहेस, तूच माझा डॉक्टर आहेस. मी देवाला सांग मला काही नाही घरात करताय, माझा नवराच करायचा. मला कपडं नाही धुवत, जेवण नाही बनवत, झोपव पण आतरून पांघरून सगळं ते नवराच करायचा ना. 1 महिना काहीच करता येत काहीच नाही करवं. मग मुलगाच माझा केस ना ते उकलायचं. केस पण हाताने विंचरायला येत नव्हता. माझा हे हात पण नाही सवलत होता. एवढं दुखत होतं तिथे ना. पाय पण फार सुजलेला होता. मग ही जखम हे मग पाय 2 बाटल्या तेल खपवलं वातून आणि प्रार्थना माध्यमाचा वापर केल्याने, तेल वापरल्याने ते बरं झालं. आणि तुम्हाला बाथरूमला पण जाता येत नव्हतं? नाही जावं, मी काठी घेऊन इथं सिरिंगसात जायची बाथरूमला. फार व्यवस्थित वाईट झाली ती. 1 महिना असं सुरू होतं? 1 महिना. आणि आता 2 महिने झाले तुम्ही बरे? आता बरे झाले. आता सगळं काम करवत. आता सगळं काम करू देवाने बरा केला. भाऊ, तुमच्या पत्नीला अपघातानंतर पायाला जखम झाली? हा. आणि त्यामुळे तिला काय त्रास होत होता? फार त्रास, चालता नाही, काही नाही. त्याच्यामुळे त्याला काही करताना मीच घरी आता करत सगळा स्वयंपाक ना तो बनवा. तुम्हाला स्वयंपाक बनवायला लागायचं, कपडे वगैरे धुणं? कपडे पण धुवं. एवढा त्रास त्यांना होत होता? हां. आणि ते हात वगैरे पण वर करत नव्हते? नाही. आणि चालायचे तुम्हाला आधार द्यावा लागायचं? हां. मग काय केलं तुम्ही? ते लावलं सगळं परत ना, त्या खालून बरं केलं. त्याद्वारेच प्रभूची दया झाली आणि ती बरी झाली. हां. ताई, तुमच्या पायाला जखम झाल्यावर तुम्ही चालायचे कसे, दाखवू शकता लोकांना? म्हणजे काठी घेऊन मी चालायची. काठी घेऊन हळूहळू? अशी पाय पण नाही म्हणा टेक, फार वजनसारखा पडायचा. तर मी अशी आम्हाला अशी चालायची अशी. नाही तर मग अशी रिंगसात जायची. वजन झालं होतं, सूज आलेली म्हणून? फार सूज आली ती. असा काकायच्या असा सुजील होता ओढा. केवढा सुजलेला?
असा पक्का असा सुजेल, पक्का असा एवढा सुजेल होता. आणि आता तुम्ही लोकांना चालून दाखवा जावं. एक महिना असं चालायला जमत नव्हतं. नाही, फार मी एक दिवस त्याचा दुखायचा चावून आता त्यात लढवून बसून बसून देवाचा सुदेश नाव घेईन. देवाला सांगा, देवा तूच जखम माझी सुखवणार आहेस, देवा तूच माझा डॉक्टर आहेस, अशी मी देवाला सांगायची. आणि प्रभूने तुमची प्रार्थना ऐकल्याने बरं केलं. आता हात वर करून दाखवा. एवढा हात वर नव्हता जात. नाही, वळायचाच नाही. नाही वलं, असा पण नाही वलं, असा पण मुठ्ठी पण नाही बंद वलं. म्हणजे कुत्रा चावल्यामुळे तिथे दुखणं सुरू. हो, प्रभूने त्यांना बरं केलं. सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई तुमचं नाव सांगा. सरिता. तुम्हाला काय झालं होतं? 4 वाजता इथं शनिवारी 4 वाजता इथं मास्की चावली कशाची तर ना. दुसऱ्या दिवशी रविवारी 5 वाजता हात यो दुखायला लागला. अंगठे असाच राहायला लागला. हात असा नाही करता येई, असा नाही करता येई. माझ्या आईने तेल पाणी आशीर्वाद लावलं. मी आईच्या इथे पाहुणा आली ना, तेव्हा तसं मला झालं ना. असं ना नंतर मग छातीत दुखायला लागला जोरात. मग इकडनं पाठीत दोन्हीकडून श्वास नाही घेता येत. आईने तेल पाणी लावलं. तेल पाणी मला प्यायला सांगितलं. मी रडायला लागले. बाबा सांगतो आमचा विश्वास आहे तुझं बरं होईल. बाबांनी सांगितलं तरी मी अशी जोरदार बाबा सांगतो आमचा विश्वास आहे तुझं बरं होईल, तुला आम्ही तिथं घेऊन जाऊन. नंतर संध्याकाळी थोडं बरं झालं. नंतर संध्याकाळी चांगलं झालं माझं. बाबांनी सांगितलं त्याप्रमाणे मी पण वेडी वाकडी मला प्रार्थना येत नाही तरी मी प्रार्थना येशूकडे केले. काय मला देवा बरं कर. मी तर येशूत येत नाही आहे पण आई मला बाबा घेऊन येईल, मी येणारच. असं माझं बरं झालं. आता दुखत नाही इथं छातीत. ही कधीची गोष्ट आहे? किती तारखेला आठवते? 4 तारखेला. आता शनिवारी 4 तारखेला याच महिन्यात 4 ऑक्टोबरला तसं झालं. म्हणजे संध्याकाळी या तुमच्या हाताला मास्की काय असते ते त्यांनी चावलं इथं ना. शनिवारी रविवारी 5 वाजता तसं मला झालं. म्हणजे पहाटे तुम्हाला असं जाणवलं की तुमची बोटं वगैरे हात काही कामच करत नाही? काम नाही करत. असा वलायचा नाही. आईला सांगते हात फार दुखतो. असा वलत नाही, तसा वलत नाही. आईने आशीर्वाद पाणी तेल पाणी लावलं. मग वलायला लागला. मग तेव्हा वलायला लागलं? हो. अगोदर असं वर काहीच होत नव्हतं, हाताची हालचाल वगैरे काहीच नाही? नाही, तसं काहीच नाही होत होतं. आणि हात आणि तुमच्या छातीमध्ये देखील दुखायचं? हा, छातीत फार दुखायचं. आई फार दुखतं असं सांगते मी. श्वास पण तुम्हाला घेता येत नव्हता त्यावेळेला? नाही. त्यावेळेला जीव निघायला सारखा काय. आता मला जिवंत राहता येत नाही असा सारखा व्हायला लागला होता. म्हणजे आता तुम्ही जगणार नाही, जीव निघून जाईल असं तुम्हाला जाणवायला लागलं? हो. इतकं जोरात तुम्हाला कळा यायचं? हो. आणि हात तर अजिबात काहीच काम करत नाही. ही बोटं सुद्धा तुमची काम करत नव्हती? हा, अशीच होती. असा हात वलायचा नाही, असा पण नाही व्हायचा, असाच घेऊन राहायचे. म्हणजे तुमच्या बाबाने तुम्हाला सांगितलं होतं की काहीच होणार नाही, आम्ही प्रार्थनेला जाऊ? आमचा विश्वास आहे, आम्ही प्रार्थनेत जात आहोत, तुला काही होऊ देणार नाही. माझ्या बाबांनी सांगितलं मला. मी बोलली न, प्रार्थना मी करत होते. तुम्ही काय केले त्यावेळेला? 3 वचना 3 वचनं तुम्ही बोलले ना. प्रार्थना केली का काही नाही होय, आमचा विश्वास आहे. आणि त्यावेळेला तुम्ही लगेच त्यांना आशीर्वादित पाण्याचा आणि तेलाचा वापर केले आणि तेव्हाच तुमचा हात वर खाली व्हायला लागला, बोटं तुमची मोकळी झाली? हो. बेल पाणी पाजलं मला. आणि तुमच्या छातीतलं कळं येणं, पाठीमागे वगैरे हे सगळं त्रास निघून गेला? हो, सगळं. तुमचा हात व्यवस्थित बरा आहे? बरं आहे. दाखवा, तुम्ही वर खाली करून दाखवा हात. असा नाही होत होता, असा नाही होत होता, असा नाही होत होता. आता चांगला झाला आहे. इथून ते हात तुमचा असं देखील काहीच नाही आहे. इथून जी इथपर्यंत असा दुखायचा, आता बरा झाला. येशूने यांच्यावर महान दया केलेली आहे, यांना त्या समस्येतून बाहेर काढलेला आहे, त्यांच्या हाताला बरं केलेलं आहे. म्हणून सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई तुमचं नाव सांगा. गंगू. आणि काय त्रास होत होता तुम्हाला? माझं ना 1 आठवडा झाला हा कान खूप दुखत होता आणि इथे ना गाठ आलेली होती. पण मी गेल्या रविवारी पूर्ण दिवस नायगावला प्रार्थनेमध्ये भाग घेतला, तर ते संध्याकाळी घरी आल्यानंतर ते बरं झालं. म्हणून मी प्रभू येशूला धन्यवाद देते. कानाच्या खाली गाठ होती तुमच्या आणि त्यामुळे कान खूप दुखायचा होता.
मग तुम्ही ती नायगावला प्रार्थनेला गेलेले आणि संपूर्ण दिवस प्रार्थनेत भाग घेतला आणि घरी आल्यानंतर बघितलं तर ते कान बरं झालेलं होतं. म्हणजे ती गाठसुद्धा नष्ट झाली आणि आता कान दुखतो का? दुखत आता कान. आणि दुसरी काय साक्ष आहे प्रार्थना करताना काय अनुभव आला? नाही म्हणजे आता 2 महिने झाले मी गेले होते, पण मी सकाळी उठल्यानंतर गुडघे तेव्हाच उठते, बाहेर जाते असं. नंतर मी उठली आणि अंथरुणावर बसली, तेवढ्यात माझ्या काहीतरी चावला. मी त्याचं म्हणजे जास्त हे नाही बघितलं नाही काय चावलं असं, पण मी गुडघे टेकले आणि प्रार्थना केली. प्रार्थना केल्यानंतर मी उठली आणि बघते तर तिथे विंचू होता. मग मी उठली आणि तिथे तेल पाण्याचा वापर केला आणि वचन बोलली, तर मग ते बरं झालं. म्हणजे विंचू तुम्हाला चावला होता? तर मी बघितलं नाही काय चावलं असं, पण एकदा जसा हास केला, पण तेवढ्यातच माझा नवरा उठल्यानंतर सांगते काहीतरी आहे असं, काय चावलं ना? तर म्हटलं हो. पण उठल्यानंतर मी त्याला सांगितलं थांबा थोडा वेळ, मी प्रार्थना करते, नंतर बघ असं तू काय आहे इथे. तर तो तिथेच होता, बसूनच होता. मी प्रार्थना केली आणि मग बाजूला सरकली, तेवढ्यात तिथे विंचू होता. नंतर मी बाजूला झाल्यानंतर मला दुखत होतं, पण मी रडली आणि मग उठले आणि तेल घेतलं आणि तेल लावलं आणि वचन बोलल्यानंतर थोडं खाली 5-10 मिनटं असं दुखलं असेल, नंतर बरं झालं. खूप वेदना होत होत्या असतील आणि तुम्ही प्रार्थना माध्यमाचा वापर केला, तेलाचा वापर केला आणि लगेच तो त्रास निघून गेला. म्हणून प्रभू येशूला धन्यवाद देतो. प्रभू येशूने या बहिणीला बरं केलं आहे, विंचूपासून सुद्धा संरक्षण दिलेलं आहे. तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. जोरजोरात टाळ्या वाजवा, प्रभू येशूचं स्वागत करा.
मोठ्या आवाजात प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद 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 धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद. बघा आपल्या प्रेमळ प्रभू येशूकडे, तो आत्म्याच्या रूपाने या ठिकाणी हजर आहे. आपले डोळे बंद ठेवा, पूर्ण हृदय त्याच्याकडे लावा, आत्म्याने त्याला बघा, कारण प्रभू आत्मा आहे. तो तुमच्यावर प्रेम करत आहे, त्याला तुमची काळजी आहे. तुम्ही दुःखी असाल, आजारात असाल, घाबरू नका. प्रभू तुमच्यावर प्रेम करत आहे. त्याचं सामर्थ्य खूप मोठं आहे, त्याची दया खूप मोठी आहे. आपलं सगळं ओझं प्रभू येशूच्या हातात द्या. तुमचे आजार, तुमचे कष्ट, तुमच्या वेदना, तुमच्या समस्या, तुमचं सगळं दुःख प्रभू येशूच्या हातात द्या आणि हृदयातून त्याला सांगा, हे प्रभू, माझा तुझ्यावर विश्वास आहे, माझा तुझ्यावर विश्वास आहे. तू मला फसवणार नाही, तू मला सोडणार नाहीस. तू विश्वसनीय आहेस, तू विश्वसनीय आहेस. तू खरा आहेस, तू खरा आहेस, तू खरा आहेस. तू जिवंत आहेस, तू मला सोडणार नाहीस. माझा तुझ्यावर विश्वास आहे. प्रभू येशूने आपल्यावर एवढं मोठं प्रेम केलं की आपल्यासाठी स्वर्गाचं वैभव सोडून तो या जगात आला. देव असून मानव बनला आणि त्याने आपली पापं, आपले आजार, आपले शाप सगळं काही स्वतःवर घेतलं आणि आपलं रक्त ओतून क्रूसावर बलिदान केलं. त्याला बसलेल्या माराने आपण निरोगी झालो. त्याने वाहिलेल्या रक्ताने आपल्याला पाप क्षमा झाली. त्याच्या पवित्र बलिदानामुळे आपल्यासाठी अनंत जीवनाचा दरवाजा उघडला गेला. प्रभूला धन्यवाद द्या. आपले दोन्ही हात स्वर्गाच्या दिशेला उंच करा आणि हृदयातून सांगा, प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुझं प्रेम महान आहे, तुझी दया महान आहे. तू मला वाचवलंस, मला नवीन जीवन दिलं, मला क्षमा केली, मला बरं केलं, माझे अश्रू पुसले, मला अनंत जीवन दिलं. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुझी स्तुती हो, तुझी स्तुती हो. तुझं नाव उंच हो, तुझं नाव उंच हो. जोरदार टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद 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 धन्यवाद. प्रभू पुन्हा
आता प्रभू येशू समोर शांत होऊन आपलं हृदय उघडा. आठवण करा तुमच्या मनात कुणाविषयी राग आहे, द्वेष आहे, कुणाशी बोलायला आवडत नाही, कुणाचं तोंड पण बघायला वाटत नाही, कुणाचं नाव जरी घेतलं तरी तुम्हाला राग येतो. आज त्या सगळ्यांना क्षमा करा, कारण ही प्रभूची आज्ञा आहे. कोणी तुम्हाला कितीही त्रास दिला असेल, नुकसान केलं असेल, फसवलं असेल, पण आज सगळ्यांना क्षमा करा. तुमच्या मनात स्वतःच्या नवऱ्याविषयी राग असेल, बायकोविषयी राग असेल, आई वडील, भाऊ बहीण, सासू सासरे, सून जावई किंवा इतर कोणीही असतील, त्यांचे चेहरे डोळ्यासमोर आणा आणि खऱ्या मनाने बोला, प्रभू येशूच्या नावाने आज मी तुला क्षमा करत आहे. क्षमा करा, ही प्रभूची आज्ञा आहे. जोपर्यंत आपण दुसऱ्यांना क्षमा करणार नाही तोपर्यंत देव आपल्याला आपल्या पापांची क्षमा देणार नाही. क्षमा करा, क्षमा करा. सगळा राग द्वेष मनातून काढून टाका. क्षमा करा सगळ्यांना. टच टच टच. आणि आता आपली स्वतःची पापं कबूल करा. चोरी करणं, खोटं बोलणं, व्यभिचार करणं, खून करणं, दुसऱ्यांना फसवणं, लुबाडणं, देवाला दोष देणं, स्वार्थाने वागणं, गर्वाने वागणं, दुसऱ्यांचा अपमान करणं, तुच्छतेने वागणं, निंदा करणं, चेष्टा करणं, शिव्या शाप देणं, सगळी पापं कबूल करा. जीवनातली सगळी वाईट कामं देवासमोर कबूल करा आणि त्याला सांगा, होय प्रभू मी कबूल करतोय, मी कबूल करते, मी ही पापं केलेली आहेत, माझ्याकडून ही पापं झाली आहेत, मला मान्य आहेत, कबूल आहेत, माझं प्रत्येक पाप मला कबूल आहे. टच टच टच. आणि आता पश्चाताप करा. रडा आपल्या पापांसाठी, अश्रू ढाळा. प्रभूला सांगा, हे प्रभू मी एक पापी व्यक्ती आहे, माझं जीवन पापाने भरलेलं आहे, मला दुःख होत आहे, वाईट वाटतंय, मी पापी आहे. प्रभू मी पापी आहे, मी महापापी आहे. आणि आता पापांची क्षमा मागा. आपल्या पापक्षमेसाठी प्रभू येशूने क्रूसावर प्राण दिला. त्याने आपल्यासाठी स्वतःचं पवित्र रक्त ओतलं. आठवण करा. आत्म्याच्या डोळ्याने प्रभू येशूच्या क्रूसाकडे बघा. आपले हात उंच करा आणि हृदयातून त्याला हाक देऊन सांगा, प्रभू येशू मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मी पापी आहे. प्रभू मी पापी आहे, मी महापापी आहे, माझं पाप्यावर दया कर, दया कर माझ्यावर, मला क्षमा कर. तुझ्या रक्ताने मला धुवून काढ, तुझ्या रक्ताने माझा आत्मा शुद्ध कर. प्रभू दया कर, दया कर, माझं पाप्यावर दया कर, मला क्षमा कर. प्रभू मला क्षमा कर. आणि आता विश्वासाने आजारी भागावर हात ठेवा. एका क्षणात प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करून बरा करेल. जिथे आजार आहे तिथे हात ठेवा आणि तिथे हात ठेवता येणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जावोत. शरीरातल्या गाठी नष्ट होत, शरीरावरचे डाग निघून जावोत, सोस निघून जावो, तुटलेली हाडं जोडली जावोत. मानसिक आजार प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट हो. तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव जो सैतानाने बांधून ठेवला आहे, प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला ते सर्व अवयव मुक्त होत, मुक्त होत. आंधळे पाहायला लागोत, मुके बोलायला लागोत, बहिरे ऐकायला लागोत, लंगडे चालायला लागोत, कुष्ठरोगी शुद्ध होत, पक्षघाती उठावले जावोत. ज्यांच्यामध्ये अशुद्धात्मे आहेत त्या सर्व शुद्धात्म्यांनो प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. ज्यांना नोकरी नाही आहे त्यांना प्रभू नोकरी देऊ. ज्यांचा धंदा आहे त्यांच्या धंद्यावर प्रभूचे आशीर्वाद देऊत.
ज्यांच्याकडे घर नाही आहे त्यांना प्रभू घर देव, ज्यांना मूलबाळ नाही आहे त्यांना प्रभू मूल देव, जे कर्जबाजारी आहे ते कर्जातून मुक्त होत, जे व्यसनाधीन आहे ते व्यसन मुक्त होत, ज्यांच्या घरात भांडणं आहेत त्यांच्या घरात प्रभू येशूची शांती येवो. तुमच्या जीवनातील आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक आजार, दुःख, संकट प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाओ आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. जोरदार टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद 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 स्वर्गीय पिता, धन्यवाद हे महान पिता, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद धन्यवाद. हालेलुया हालेलुया हालेलुया. आशीर्वादासाठी दोन्ही हात उंच करा आणि याच वेळेला घरून आणलेलं तेल, पाणी, रुमाल आणि इतर ज्या वस्तूंवर तुम्हाला आशीर्वाद हवा आहे त्या देखील हातात धरून उंच करा. प्रभू येशू त्यावर आता आशीर्वाद देईल. तुम्हा सगळ्यांवर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. तुम्ही जिथे जाल तिथे यशस्वी व्हाल. तुम्ही जसं बोलाल तसं घडेल. तुमच्या मनातील इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डाव पेचांपासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल. तुमचं जीवन आणि तुमचं कुटुंब प्रभू येशूच्या महान आशीर्वादाने भरून जाईल. आमेन. ज्यांना देवाचं काम करायचं आहे आणि सामर्थ्य हवं आहे तुम्ही विश्वासाने दोन्ही हात उंच ठेवा. तुम्हा सगळ्यांवर पवित्र आत्मा उतरो. हात खाली करा. आता आपण तारणाची म्हणजे आत्म्याच्या मुक्तीची प्रार्थना घेणार आहोत. ही पापक्षमा आणि स्वर्ग प्रवेशाची प्रार्थना आहे. तुमच्यापैकी ज्यांनी प्रभू येशूचा स्वीकार केला नाही आहे, तुम्हाला जर आज येशूचा स्वीकार करून आत्म्याची मुक्ती मिळवायची असेल तर हात जोडा, डोळे बंद करा आणि माझ्या मागे ही प्रार्थना बोला. ज्यांचं तारण झालं आहे तुम्हाला ही प्रार्थना बोलायची गरज नाही आहे. हे प्रभू येशू, आज मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे. मी विश्वास ठेवतो की तू देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून जगात आलास. तू माझ्यासाठी क्रुसावर मरण पावलास. हे प्रभू येशू, आज माझ्या हृदयात मी तुझा स्वीकार करत आहे. तू माझा प्रभू आहेस. तू माझा मुक्तिदाता आहेस. हे प्रभू येशू, मी पापी आहे. मला क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ. आमेन. हालेलुया हालेलुया हालेलुया. आणि आता आपण शेवटचं गाणं घेणार आहोत. वैभव